नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पोलीस सर नांदेडवाले। तर या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो, आपण अकाउंट विषयाची तयारी करून घ्यायला। ही तयारी करून घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा वर्षभर अभ्यास झालायच, पण हे आपल्याला शेवटचं एक रिव्हिजन म्हणून आपल्याला काही महत्त्वाच्या समायोजना, त्यांचे परिणाम कशा प्रकारे करायचे हे थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय। आणि हे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये जर काही एखादी समायोजन तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर ते कन्फ्युजन तुमचं या व्हिडिओच्या माध्यमातून काय होणार आहे, आत्ताच दूर होणार आहे। या व्हिडिओचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। ठीक आहे। आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा। चला तर आपण वेळ न लावता सुरू करूया। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण भागीदाराची म्हणजे भागीदाराचा प्रवेश यावर माहिती घेतली होती। त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघा भागीदाराची निवृत्ती याबद्दल आपण म्हणजे जवळपास जे काही प्रॉब्लेम होते, जे उदाहरणं होते, त्यांची आपण या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केलाय। आता विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भागीदाराचा मृत्यू या प्रकरणाचं काय करायचं, थोडक्यामध्ये रिव्हिजन करायचे। मग आता भागीदाराचा मृत्यू जे आहे, भागीदाराची पुनर्रचना, यामध्ये भागीदाराचा मृत्यू, डेथ ऑफ पार्टनर, ठीक आहे, यावर आपल्याला चर्चा करायची आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, भागीदाराचा मृत्यू कशाला म्हणायचं, तर हे थोडक्यामध्ये तुम्हाला सगळी याची माहिती आहे का नाही। म्हणजे एखादा भागीदार मेल्याच्या नंतर साहजिकच आहे ह्याच्यामधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी बघा, की एक भागीदारीतील एखादा भागीदार मयत झाल्यानंतर मयत भागीदाराचे भागीदारीतील अस्तित्व काय होते, संपुष्टात येते। म्हणून भागीदाराच्या मृत्यूला भागीदाराची सक्तीची निवृत्ती असे म्हणतात। हे थोडंसं महत्त्वाचं विधान आहे बरं का, ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून। त्याचबरोबर इथं बघा, मृत भागीदाराच्या म्हणजे देय रकमेवर मृत भागीदाराच्या वारसदाराला अधिकार प्राप्त होतात आणि मृत भागीदाराच्या मृत्यू दिनांकापासून तर त्याला दिल्या जाणाऱ्या रकमेवर वार्षिक 6% दराने व्याजासहित रक्कम काय करावी लागते, द्यावी लागते। आता नफा विभाजनाचं नवीन प्रमाण हे निवृत्तीसारखं आहे बघा, जो भागीदार गेला त्याचा हिस्सा गेला। लाभाचं प्रमाण काढत असताना लाभाचं प्रमाण मी सोपं आहे। लाभाच्या प्रमाणात सूत्र बघा, लाभाचं प्रमाण बरोबर नवीन प्रमाण वजा जुनं प्रमाण। त्यानंतर संपत्ती व देयताचं पुनर्मूल्यांकन निवृत्तीसारखंच आहे। आता ह्याच्या नोंदी असो, तर या ठिकाणी आपल्याला हे पहिलं उदाहरण या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचंय, भागीदाराच्या मृत्यू या प्रकरणाचं। आता भागीदाराच्या मृत्यू या प्रकरणामधलं पहिलं उदाहरण बघा, पहिलं उदाहरण आहे रेखा, मेनका आणि मुक्ता बघा यांचं। तर यांचं हे पहिलं उदाहरण आहे, रेखा, मेनका आणि मुक्ता यांच्या उदाहरणामध्ये आपल्याला थोडक्यामध्ये माहिती घ्यायची आहे। आता या उदाहरणामध्ये बघा, रेखा, मेनका आणि मुक्ता एका भागीदारीत काय आहेत, भागीदार आहेत आणि त्यांनी 2:1 या प्रमाणात, एकच मिनिट फक्त म्हणजे क्लिअर दिसायला काय, एकदा चेक करूत आपण। तर रेखा, मेनका, मुक्ता, तुम्ही एक काम करायचंय, पुस्तक समोर ठेवायचंय आणि नोटबुक पण समोर ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला म्हणजे काय होईल हे समजेल, आहे का नाही। ठीक आहे, सिंगल पानावर दिसायचा प्रॉब्लेमच यायला बघा थोडासा। ठीक आहे, डबल पानावर नकोच, आहे का नाही, सिंगल पानावरच घेऊया, जेणेकरून तुम्हाला समजेल चांगल्या प्रकारे। तर या ठिकाणी बघा, रेखा, मेनका आणि मुक्ता यांचं उदाहरण आपल्याला घ्यायचंय।
ठीक आहे, तुम्हाला आता स्क्रीन दिसेल क्लिअर, काही अडचण नाही. रेखा, मेनका आणि मुक्ता हे एका भागीदारी संस्थेमध्ये भागीदार असून ते 2:1 या प्रमाणात काय करतात, नफा तोटा वाटून घेतात. आता यामध्ये तुम्हाला एक जुना ताळेबंद दिला जाते. सेम भागीदाराची निवृत्ती जी आहे का नाही, जवळपास 90% सेम समायोजन आहेत. थोडासा बदल आहे, थोडे जे वेगळ्या समायोजन आहेत ख्यातीच्या आणि नफ्याची, म्हणजे मृत भागीदाराचा नफा, ती थोडस फक्त वेगळं आहे. बाकी सगळ्या समायोजना, संपत्तीचं मूल्य, देयताचं मूल्य कमी जास्त झालं, हे सगळं काही सारखंच आहे. ठीक आहे, तर बघा आता या ठिकाणी 1 जुलैला ती भागीदार काय झाले, मृत पावले. ह्याच्यामध्ये काय काय करायचं सांगितले बघा, पुनर्मूल्यांकन खातं करायचं सांगितले, भागीदाराचं भांडवल खातं करायचं सांगितले, नवीन ताळेबंद करायचं सांगितले आणि ख्याती आणि नफ्याचं कृतिकार्य, हे सगळ्यात महत्वाची वर्किंग नोट आहे बरं का. ख्याती आणि नफ्याचं कृतिकार्य म्हणजे वर्किंग नोट आपल्याला काय करायची आहे, दर्शवायची आहे. ओके, तत्पूर्वी ओके, तर आपल्याला काय करायचे बघा, हे वेगवेगळ्या प्रकारचे खाते करायचे. आता या प्रकारचं नफा तोटा समायोजन खातं यालाच म्हणतात पुनर्मूल्यांकन खातं. कोणतं खातं म्हणतात, पुनर्मूल्यांकन खातं म्हणतात. हे असं एक पुनर्मूल्यांकन खातं 7-8 वेळेचं तयार करा. त्याचबरोबर भागीदाराचं भांडवल खातं करा, त्याचबरोबर एक ताळेबंद करा आणि याच्यामध्ये एक रोख किंवा बँक खातं एक कराच आणि सोबत एक नफा तोटा निलंबित खातं एक करायचे बरं का. आता नफा तोटा निलंबित खातं कसं करता, तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. वाटल्यास त्याची करायची गरज नाही, पण तुम्ही तयार करा व तुम्हाला समजण्यासाठी. एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला उचलीवरचे व्याज असेल, मृत भागीदाराचा नफा असेल, तर ते समजून सांगायचं आहे. नफा तोटा निलंबित खाते, या प्रकारचं एक नफा तोटा निलंबित खातं काय करा, तयार करा. चला मग आता वेळ न लावता आपण सुरू करता. ज्या पदावर समायोजना विचारल्या त्या पदाला टिक मार्क करायचे. समायोजना कशा कशावर आहेत बघा. अरे वा, समायोजना कोणत्याच पदावर दिसना चल्यात, काही अडचण नाही आहे ना. यंत्रसामुग्री आणि ऋणकोवर आहे बघा, यंत्रसामुग्री आणि ऋणको यंत्रसामुग्री. टिक मार्क असे पेन्सिल न करायचे बरं का बाळांनो. हा, तर बघा देयत बाजूपासून सुरू करायचं. देयत बाजूला काय आहे, भांडवल आहे. तिघाचंही भांडवल त्यांच्या भांडवल खात्याच्या जमाला घ्यायचं. कसं घ्यायचं तुम्हाला मी सांगितलं बघा, या अगोदर तरी सांगतो बघा. त्यांचं हे भांडवल खातं आहे, एका भांडवल खात्याच्या जमाला शिल्लक पुढे आणली. रेखा, मेनका आणि मुक्ता तिघांचं पण भांडवल. असे खाते विचारल्यावर भांडवल खात्याच्या कुठे घ्यायचे, जमा बाजूला घ्यायचे. झालं. त्यानंतर भांडवल खात्याच्या जमाला भांडवल घेतल्याच्या नंतर पुढे बघा धनको आहे. धनको कुठे येईल, ताळेबंदाच्या देयताला. देयपत्र कुठे येईल, ताळेबंदाच्या देयताला. आता हे सामान्य निधी आहे बघा. सामान्य निधी किती हजार आहे, 16,000 आहे. आता हे सामान्य निधीचं वाटप करायचंय. सामान्य निधीची रक्कम आहे 16,000 रुपये. 16,000चं वाटप करायचंय. कसं वाटप करायचं, 2:1 मग 2:1 म्हणजे काय करा, 2:1 आहे. या तिन्हीची बेरीज करा. 2 आणि 1 3, 3 आणि 1 4. 4 न काय करायचं, याला भागायचं. का भागायचं, कारण एक हिस्सा मिळते आपल्याला, वाटप करायला सोपं जाते. कसं तर बघा, 4 1 4, 4 चौक 16, 0 0 0. 4,000 एक हिस्सा मिळाला. मग ह्याच्यामधला पहिला भागीदार कोण आहे, रेखा. रेखाला किती हिस्से द्यायचे, 2 हिस्से द्यायचे. 4,000 गुणिले 2. मेनकाला किती हिस्से द्यायचे, एक हिस्सा. 4,000 गुणिले 1. आणि मुक्ताला किती द्यायचा आहे, 4,000 गुणिले 1. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय करायचंय, अशा प्रकारे या ठिकाणी या भागीदारांचं जे काही समजा नफा आहे, राखीव निधी आहे, तो राखीव निधी काय करायचंय, वाटप करायचंय. सामान्य निधी, राखीव निधी वाटप केला. वाटप केल्यावर ह्या राखीव निधीचा परिणाम कुठे होतोय, भांडवल खात्याच्या जमा बाजूला. राखीव निधी किंवा सामान्य निधी म्हणून लिहायचं, भांडवल खात्याच्या जमा बाजूला. ही झाली कोणती बाजू, देयता बाजू. आता संपत्ती बाजूला बघा, पहिलं पद काय आहे, यंत्र आहे. यंत्र व संयंत्र. यंत्र व संयंत्राची रक्कम, यंत्र व संयंत्राचं पुनर्मूल्यांकन किती रुपये करायचे, 70,000 करायचे. जुनं मूल्य किती आहे बघा, जुनं मूल्य आहे 60,000 आणि नवीन मूल्य किती करायचे, 70,000 करायचे. म्हणजे किती रुपयानं वाढवायचे, 10,000 रुपयानं वाढवायचे. एक काम करायचं, आधी हे यंत्र व संयंत्र ताळेबंदाच्या संपत्तीला घ्यायचं. कशा प्रकारे घ्यायचं संपत्तीला बघा,
ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला घ्यायचं हो का, यंत्र व संयंत्र ताळेबंदाच्या संपत्तीला घेतला आपण 60,000 अधिक आधी मूल्यन करा किंवा असं वाढ म्हणलं तरी चालतंय. 10,000 रुपये वाढवले, बाहेर किती आले 70,000. यंत्रसामुग्री एक प्रकारची काय संपत्ती आहे. संपत्तीचं मूल्य आपण काय करायला वाढवाल्या. संपत्तीचं मूल्य वाढवल्यास पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोणत्या बाजूला येणार, जमा बाजूला हो का. पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमा बाजूला बघा यंत्र व संयंत्र खाते किती रुपये घेतला आपण 10,000 रुपये घेतलं. त्यानंतर पुढचं पद काय आहे, पुढचं पद आहे बघा ऋणको. ऋणकोची रक्कम किती हजार आहे 50,000 आहे. ऋणकोची रक्कम आहे 50,000. ऋणको समायोजना काय विचारले बघा, ऋणकोवर 2,000 बुडीत कर्ज निधी काय करा निर्माण करा म्हणले. मग 2,000 बुडीत कर्ज निधी निर्माण करायचा आहे तर साहजिकच आहे ऋणको संपत्ती बाजूला घ्या, 2,000 बुडीत कर्ज वजा करा. ऋणको एक प्रकारची संपत्ती आहे, मूल्य आपण कमी करायला. पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्यायचं, नावे बाजूला घ्यायचे. पुनर्मूल्यांकनाच्या नावेला बघा सकणी खाते किंवा बुडीत कर्ज निधी खाते आपण या ठिकाणी अवका घेतलं किती रुपये 2,000 रुपये. पहिला परिणाम संपत्ती बाजूला ऋणको लिहून त्यातून वजा करायचे बरं का ते, हा ती माहिती असो. त्यानंतर फर्निचर आहे बघा, फर्निचर ताळेबंदाचा कुठे घ्यायचं संपत्ती बाजूला डायरेक्ट बाहेर घेऊन टाकायचं. बँक शिल्लक संपत्तीला डायरेक्ट बाहेर घेतलं तरी चालते किंवा एक रोख खातं तयार करा, रोख बँक खातं, बँक खात्याच्या नावेला शिल्लक पुढे आणली म्हणून घ्या ते. ठीक आहे, चला एवढं झालं. आता फक्त समायोजना बघा. समायोजना बघत असताना बघा या ठिकाणी 1 जुलै 2019 रोजी मुक्ता काय झाले मृत पावल्या, म्हणजे मुक्ताचा काय झाला मृत्यू झाला. नवीन ताळेबंद जे करायचं आहे ताळेबंदाला तारीख हीच टाकायची बरं का, ज्या दिवशी नवीन भागीदार मेलाय ती तारीख टाकायची 1 जुलै 2019. आता समायोजना बघा, 1 नंबरची समायोजना सांगितली, 2 नंबरची समायोजना तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. काय सांगितलंय, मुक्ताच्या मृत्यूच्या तारखेपर्यंत तिने 10,000ची काय केली उचल केली. आता मुक्ता ही मृत भागीदार आहे आणि तिच्या मृत्यूच्या तारखेपर्यंत तिने उचल केले तर त्याची नोंद होणार. मृत भागीदाराचे भांडवल खाते नावे म्हणजे मुक्ताचे भांडवल खाते नावे आणि रोख खात्याला जमा. मुक्ताचे भांडवल खाते नावे रोख खात्याला जमा. मुक्ताच्या भांडवल खात्याच्या नावेला काय लिहायचं, रोख खाते घ्यायचं. बघा आपण भांडवल खातं तयार केले मुक्ताचं, भांडवल खात्याच्या नावेला रोख खातं घ्या किंवा असं उचल खातं घेतलं तरी चालते बरं का. रोख खातं घ्या कंसात उचल लिहा किंवा उचल खाते लिहा. डायरेक्ट किती 10,000 मुक्ताच्या कॉलम मध्ये. आणि ह्या 10,000चा दुसरा परिणाम कुठं होणार, रोख खात्याच्या जमा बाजूला. लक्षात ठेवा बरं का, महत्वाचं आहे हे. हा, रोख खात्याच्या जमा बाजूला मुक्ताचे भांडवल खाते घ्यायचं. त्याच्यानंतर पुढची समायोजना काय आहे बघा, उचलीवर व्याज आकारायचे. उचलीवर व्याज आकारायचे 1,000. लक्षात ठेवा मृत्यू म्हणजे भागीदाराचा मृत्यू या गणितामध्ये उचलीवर व्याज आलं की लक्षात ठेवायचं ते उचलीवरचं व्याज नफा तोटा निलंबित मधून काय करायचं असते वजा करायचं असते संपत्ती बाजूला, किंवा नफा तोटा निलंबित खातं तयार केले आपण त्याच्यावरचा परिणाम करायचा असते. आता उचलीवर व्याज आकारले, उचलीवर व्याज आकारल्यास नोंद काय होणार, मृत भागीदाराचे भांडवल खाते नावे हीच नोंद होणार. मृत भागीदाराचे भांडवल खाते नावे आणि उचलीवरील व्याज, उचलीवर व्याज किंवा नफा तोटा निलंबित खात्याला जमा. नफा तोटा निलंबित खात्याला जमा ही नोंद लय महत्वाची आहे बरं का. उचलीवरील व्याज आहे का नाही, उचलीवरील व्याजाला ही नोंद महत्वाची आहे. मृत भागीदाराचे भांडवल खाते नावे आणि उचलीवरील व्याज किंवा नफा तोटा निलंबित खात्याला जमा. आपण एक छोटस निलंबित खातं तयार करायला सांगितलं होतं बघा तुम्हाला, आणि आपण तयार केलंय ते. मग काय करायचं, मृत भागीदाराच्या भांडवल खात्याच्या नावेला हो का असं उचलीवरचं व्याज घ्यायचं. उचलीवर व्याज घेतलं किती रुपये 1,000 आणि आपण निलंबित खातं केले. निलंबित खात्याच्या जमा बाजूला मुक्ताचे भांडवल खाते किती रुपये घ्यायचे, हे 1,000 रुपये घ्यायचे. ठीक आहे, ही वर्किंग नोट मध्ये करायचं आहे, तुम्हाला समजण्यासाठी सांगायला होते. करणार गेले तरी चालतंय. आता काय करायचं, पुढचा परिणाम बघा. पण लक्षात ठेवा हे उचलीवरचं व्याज जे आहे हे उचलीवरचं व्याज जे आहे ताळेबंदाच्या संपत्तीला जेव्हा आपण मृत भागीदाराचा मृत्यूपर्यंतचा नफा काढतो, ताळेबंदाच्या संपत्तीला तर नफ्याचा परिणाम करत असताना त्यामधून ते वजा करून बाहेर घ्यायचं असते. ठीक आहे, कसं ते तुम्हाला सांगतो समजून मी. नंतर मुक्ताच्या ख्यातीचं मूल्यांकन करताना मागील 4 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या किती पट लावायचे,
3 पट लावायचा आहे ख्याती. आता या ठिकाणी बघा मृत भागीदाराचा ख्याती काढायचा आहे, ख्यातीतला हिस्सा काढायचा आहे. आता हिस्सा काढण्यासाठी काय म्हणले, 4 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या तिप्पट लावायचे. चला मग आता पहिली पायरी आहे सरासरी नफा. वर्किंग नोट मध्ये काय करायचं, वर्किंग नोट मध्ये लिहायचं, ह्याला स्पेशली मार्क आहेत. वर्किंग नोट मध्ये घ्या असं ख्यातीचे आगणन, याला मार्क आहेत. त्यामध्ये पहिली पायरी लिहा सरासरी नफा. सरासरी नफा बरोबर नफा वजा तोटा भागिले एकूण वर्ष. आता एकूण नफा आहे का, सगळाच नफा आहे. किती वर्षाचा आहे, 4 वर्षाचा. बघा सरळ सरळ सगळा काय करा, नफा घ्या असा. त्याला मार्क असतात बरं का. 1,50,000 अधिक 1,30,000 अधिक 70,000 अधिक 50,000. तर असा 4 वर्षाचा काय केला आपण, नफा घेतला, भागिले एकूण किती वर्षांना भागायचं, 4 वर्षांनी भागायचं. आता सगळ्या नफ्याची बेरीज बघा किती येणार. हे 1,50,000 आणि 70 म्हणजे हे 1,30,000 आणि 70 किती झाले, 2 लाख झाले. 2 लाख आणि हे 2 लाख म्हणजे जवळपास किती झाले, 4 लाख झाले. ठीक आहे. मग काय करायचं, 4 लाख भागिले 4 करायचं. 4 एक 4, 4 एक 4 म्हणजे किती आले माहितीये का, 1 लाख रुपये एवढा सरासरी नफा आला. दुसरी पायरी काय, आता ख्याती आहे. ख्याती काय करायचंय, सरासरी नफा गुणिले सरासरीची पट. आता सरासरी नफा किती आलाय, 1 लाख आलाय आणि सरासरीची पट किती आहे, 3 पट आहे. म्हणजे एकूण ख्याती किती येणार संस्थेचा, ख्याती येणार 3 लाख रुपये. बघा काय केलं आपण, आधी सरासरी नफा काढला, एकूण नफा भागिले एकूण वर्ष, सगळ्या नफ्याची बेरीज केली, 4 लाख आले, त्याला 4 न भागलं, 4 न म्हणजे एकूण वर्षानं भागलं. किती आलं, 1 लाख रुपये आलं. 1 लाख रुपये आल्याच्या नंतर ती सरासरी नफा आलाय, सरासरीचा किती पट लावा म्हणले, सरासरीच्या 3 पट लावा म्हणले. मग आपण काय केलं, ख्याती बरोबर सरासरी नफा गुणिले सरासरीची पट. सरासरीची पट किती आहे, 3 आहे. म्हणजे ख्याती किती आला संस्थेचा, 3 लाख आला. आता याच्यामधून कोणाचा हिस्सा काढायचा, मुक्ताचा हिस्सा काढायचा. मुक्ताचा हिस्सा किती आहे बघा, 2/1 आहे. मुक्ता किती नंबरला आहे, 3 नंबरला आहे. 2/1 म्हणजे 1/4. मग या ठिकाणी 3 लाख गुणिले 1/4 करा. ओके, 4 एक 4, 4 7 28. किती उरले, 2 उरले. 4 पंचे 20, 4 0 0 4 0 0 4 0 0. म्हणजे मुक्ताचा हिस्सा किती आला, 75,000 रुपये आला. किती रुपये आला, 75,000 रुपये आला. आता हे मुक्ताचा ख्याती आहे, मृत भागीदाराचा ख्याती आहे. मृत भागीदाराच्या हिश्शाने ख्याती खातं जर उघडला असेल, नोंद काय होणार, ख्याती खाते नावे मृत भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. मग मृत भागीदाराच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूला काय करायचा, तो ख्याती घ्यायचा. हो का, बघा असा ख्याती खाते किती रुपये, 75,000 घ्यायचा. आता या ठिकाणी ख्यातीचं अपलेखन करा असं सांगितलंय का, सांगितलेलं नाही. म्हणून हा ख्याती सरळ सरळ ताळेबंदाच्या संपत्तीला घ्यायचा. हो का, असा ख्याती किती रुपये, 75,000 रुपये. म्हणजे आपण काय केला, मृत भागीदाराचा ख्याती काढला आणि त्याचा परिणाम केला. त्यानंतर आता पुढची समायोजना बघा. पुढची समायोजना महत्वाची आहे. एकच मिनिट, असं का वाले बाबा हे, हा. आता पुढची समायोजना बघा. ही समायोजना आपण ख्याती सोडवली. आता पुढची काय आहे, ही समायोजना महत्वाची आहे. मृत भागीदाराच्या नफ्याचं आगणन करताना त्याच्या मृत्यू तारखेपर्यंतच्या मागील 2 वर्षाच्या म्हणजे 3रं आणि 4थं वर्ष,
मागील 2 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या आधारे करण्यात यावं. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे, मृत भागीदाराचा नफा काढायचा आहे. मृत भागीदाराचा मृत्यूपर्यंतचा नफा काढायचा आहे. मग हे नफा काढत असताना इथं वर्किंग नोट मध्ये लिहा वाटल्यास 2 नंबरची वर्किंग नोट, नफ्याचे आगणन. आता नफ्याचं आगणन लिहा. याच्यामध्ये पहिली पायरी आहे बघा, चालू वर्षाचा नफा. चालू वर्षाचा नफा बरोबर. आता ह्याच्यामध्ये काय सांगितले, मागील 2 वर्षाचा सरासरी नफा म्हणले. मग लिहायचं मागील 2 वर्षाचा सरासरी नफा. सोपं आहे, खूप सोपं आहे. काय करायचं, मागील 2 वर्षाचा सरासरी नफा घ्यायचा. म्हणजे तिसरा आणि चौथा वर्ष बघा. तिसऱ्या वर्षाचा किती आहे, 70,000 आणि चौथ्या वर्षाचा किती आहे, 50,000 आहे. 70 + 50 असं लिहायचं. 70,000 + 50,000 भागिले 2 करायचं. किती येणार, 1,20,000 भागिले 2 येणार. बे 1 बे, बे 6 12 आहे का नाही. म्हणजे किती रुपये येणार बघा, 60,000 रुपये येणार. मग याचा अर्थ चालू वर्षाचा नफा, चालू वर्षाचा नफा बरोबर किती हजार रुपये आला, 60,000 रुपये आला. आता हे झाला चालू वर्षाचा नफा. आता काय करायचंय, त्या मृत भागीदाराचा नफा काढायचा आहे. पण ते नफा काढण्यासाठी 2 नंबरची पायरी आहे बघा. या ठिकाणी 1 एप्रिल ते कधी एक्सपायर झाला भागीदार, 1 जुलै. 1 एप्रिल ते 1 जुलै पर्यंतचा नफा काढायचा. 1 एप्रिल ते 1 जुलै पर्यंतचा नफा. एक एप्रिल ते 1 जुलै पर्यंतचा नफा. आता 1 एप्रिल ते 1 जुलै, एप्रिल मे जून, जुलै महिना काउंट होणार नाही, कारण 1 तारीख आहे. 3 महिन्याचा विमा काढायचा आहे, सॉरी 3 महिन्याचा नफा काढायचा आहे. मग किती बघा, 60,000 गुणिले किती महिने जिवंत होता, 3 महिने. 1 एप्रिल आर्थिक वर्ष सुरू झाले. एप्रिल मे आणि जून, जुलैची 1 तारीख आहे, जुलै महिना पूर्ण येणार नाही. म्हणजे गुणिले किती करायचं, 3 आणि भागिले 12 करायचं. काय येणार मग, 3 1 3, 3 चौक 12, 4 1 4, 4 1 4, किती उरले, 2 उरले, 4 5 20, 3 0 0 0 0. म्हणजे 3 महिन्याचा नफा किती आलाय, 15,000 रुपये आला. संस्थेचा 3 महिन्याचा नफा किती आला, 15,000 आला. आता यातून कुणाचा हिस्सा काढायचा, मुक्ताचा हिस्सा काढायचा. तिसरी पायरी, मुक्ताचा हिस्सा बघा किती, 15,000 गुणिले 1 भागिले 4. 4 फुटणार त्यांचं प्रमाण होतं बघा, 2 1 1 होतं का नाही, असं त्यांचं प्रमाण होतं. 2 1 1, मुक्ताचा हिस्सा 1 होता. मग 15,000 गुणिले 1 भागिले 4, 4 1 4, 4 3 12, 3 उरले, 4 7 28, किती उरले, 2 उरले, 4 5 20, 4 0 0. म्हणजे मृत भागीदाराचा मृत्यूपर्यंतचा नफा किती येईल, 3,750 येईल. आता मृत भागीदाराचा नफा जो आहे, हा नफा काय करतात, नफा तोटा निलंबित खात्याला पाठवतात. मग याची नोंद काय होते, नफा तोटा निलंबित खाते नावे आणि मृत भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. मग मृत भागीदाराच्या भांडवल खात्याच्या जमाला घ्यायचं. तेव्हा बघा, नफा तोटा निलंबित खाते मुक्ताच्या खात्यामध्ये घेतले आपण 3,750. ओके, नफा तोटा निलंबित खाते नावे मृत भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. आपण मृत भागीदाराच्या भांडवल खात्याच्या जमाला घेतलं. काय घेतलं, नफा तोटा निलंबित खाते घेतलं. आता काय करायचं, हे नफा तोटा निलंबित खात्याच्या नावेला घ्यायचे. मुक्ताचे भांडवल खाते 3,750 इथपर्यंत झालं. आता ह्याचं काय करायचं माहिती आहे का, एवढं परिणाम झाल्यावर हे निलंबित खातं बंद करायचं. नावेची बेरीज 3,750, ह्याच्यातून 1,000 वजा करा, दोन्ही मधला फरक काढा, किती येते, 2,750 येते. हे 2,750 जे आहेत नफा तोटा निलंबित खात्याची शिल्लक ताळेबंदाच्या अवकाशी संपत्ती बाजूला घ्या. नफा तोटा निलंबित खाते 2,750 कसं आलं, तर 3,750 मधून उचलीवरचे व्याज 1,000 वजा केलं, बाहेर किती आले, 2,750. पण ऍक्च्युअल आलं कसं,
ते नफा तोटा निलंबित खाता आपण तयार केलं आणि त्या खात्यावरली शिल्लक काढली आणि ती शिल्लक ताळेबंदाच्या कुठे घेतली, संपत्ती बाजूला घेतली. ह्याच्यात तिथे आपण शॉर्टकट लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा उचलीवर व्याज येईल तेव्हा उचलीवरचं व्याज मृत भागीदाराच्या नफ्यामधून वजा करून ती रक्कम ताळेबंदाच्या संपत्तीला बाहेर घ्यायची. ठीक आहे, ओके. वाटलं समजलं नसेल तर व्हिडिओ परत तुम्ही बघू शकता बरं का, ही बॅग घेऊन. त्यानंतर जवळपास सगळ्या समायोजनाचे परिणाम झालेत. आता काय करायचं, पुनर्मूल्यांकन खातं म्हणजे नफा तोटा समायोजन खातं बंद करायचं. कोण्या बाबतची बेरीज जास्त आली, जमाची बेरीज जास्त आली 10,000. नावेला फक्त एकच पद आहे, किती हजार, 2,000. दोन्ही मधला फरक काढला, दोन्ही मधला फरक किती आलाय, 8,000 आलाय. हे आलाय नफा. नफा तीनही भागीदारामध्ये काय करा, वाटप करून द्या. नफा कसा वाटप करायचा, किती, 8,000 रुपये नफा आलाय. आता हे 8,000 नफा वाटप कसा करायचा, असा 8,000 लिहा. वाटपाचं प्रमाण काय आहे, 2 1 1 आहे. मग या तिन्हीची बेरीज करा, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 न भागा, 4 1 4, 4 2 8, किती आले, 2,000. 2,000 गुणिले 2, 2,000 गुणिले 1, 2,000 गुणिले 1. म्हणजे या ठिकाणी बघा रेखाला किती यायलाय, 2,000 गुणिले 2 म्हणजे 4,000. मेनकाला किती आलाय, 2,000 आणि मुक्ताला किती आलाय, 2,000. तो नफा या ठिकाणी बघा इथं आपण लिहिलं 4,000 2,000 2,000. एकली बेरीज लिहून टाका, अशी 10,000 आली. आता हे नफा कुठे जाईल, भांडवल खात्याच्या जमाला जाईल. हो का, नफा तोटा समायोजन खाते. रेखाच्या कॉलम मध्ये 4,000, मेनकाच्या कॉलम मध्ये 2,000, मुक्ताच्या कॉलम मध्ये 2,000. अशा प्रकारे हे झाला नफा. इथपर्यंत झाल्याच्या नंतर मृत भागीदार जो आहे त्याचा हिशोब करायचा. मृत भागीदाराचा हिशोब करा अगोदर. मुक्ताच्या जमाची बेरीज यायला बघा 1,18,750 आणि नावेची बेरीज किती यायलाय, 11,000 यायलाय. दोन्ही मधला फरक काढला, दोन्ही मधला फरक किती आलाय, 1,07,750. त्याला काय लिहायचं, मुक्ताच्या वारसदाराचे कर्ज खाते. आणि हे कर्ज खाते ताळेबंदाच्या कुठे घ्यायचं, देयता बाजूला. हो का बघा, मुक्ताच्या वारसदाराचे कर्ज खाते 1,07,750. 1,07,750 कसे आले, मुक्ताच्या जमाची बेरीज केली, नावेची बेरीज केली, दोन्ही मधला फरक काढला आणि जे फरक येईल त्याला लिहायचं मुक्ताच्या वारसदाराचे कर्ज खाते. कारण ही रक्कम घ्यायला मुक्ता जिवंत आहे का, नाही, तिच्या वारसदाराला मिळणार. आणि नंतर बाकीच्या भागीदारांचा काय करायचा, हिशोब करायचा. मेनकाच्या जमाची बेरीज केली, नावेला काहीच नाही, डायरेक्ट शिल्लक नेली. रेखाच्या जमाची बेरीज केली, नावेला काहीच नाही, डायरेक्ट शिल्लक पुढे नेली. ही शिल्लक त्या दोघीची पण काय करायची, भांडवल खात्याच्या देयता बाजूला. हो का बघा, रेखा मेनका लिहून टाकलं, ओके. नंतर बँक खातं, बँक खात्याचे मला वाटते नावे बाजूला 60,000 रुपये काहीतरी होते आणि जमा बाजूला बघा 10,000 रुपये त्यांची उचल आलेली आहे. दोन्ही मधला फरक काढला, बँक शिल्लक किती आली, 50,000 रुपये संपत्तीला घेतले आणि ताळेबंदाची बेरीज करायची. अशा प्रकारे हे उदाहरण संपलं. ठीक आहे, अशा प्रकारे हे उदाहरण झालं. कशा प्रकारे सोडवायची काय नाही ही तुम्हाला समायोजना, मी ख्यातीची समायोजना समजून सांगितली आणि नफ्याची पण समायोजना समजून सांगितलेली आहे. ह्या दोनच समायोजना महत्वाच्या आहे त्याच्यामध्ये, वर्किंग नोट, ख्याती आणि नफा, बस. बाकी खूप सोपं असते. आता दुसरं गणित बघा, राकेश, महेश आणि मुकेश. आता या उदाहरणामध्ये हे ताळेबंदामध्ये हे पद कुठे घ्यायचे काय नाही तुम्हाला सगळं माहित आहे. भांडवल खात्याचा जमाला घ्या. पण तत्पूर्वी याच्यामध्ये काय करायचं सांगितलंय, पुनर्मूल्यांकन खाते, भागीदाराचे भांडवल खाते आणि नवीन ताळेबंद तयार करायला सांगितलंय. त्यामुळं हे तेवढं अवघड नाही आहे का नाही. धनको कुठे घ्यायचं, बँक कर्ज कुठे घ्यायचं, देयपत्र कुठे घ्यायचं, ताळेबंदाच्या देयताला घ्यायचं. संयंत्र, मोटार, ट्रक, ऋणको संपत्तीला घ्यायचे, गुंतवणूक संपत्तीला. हे बँक जे आहे, बँक खाते तयार करा एक 5-6 ओळीचं, त्याच्या बँक खात्याच्या नावे बाजूला शिल्लक पुढे आणली म्हणून घ्यायचं. ओके. आता समायोजना बघा, एक एक समायोजना समजून सांगतो. यंत्र आहे, यंत्रावर समायोजना काय आहे, 44,000 रक्कम आहे. इतर रक्कम किती दिली, यंत्राची 40,000 दिल्या. काय करायचं, हे यंत्र संपत्ती बाजूला घ्यायचं, त्याच्यामध्ये 4,000 अधिक करायचे, बाहेर किती येणार, 44,000. या समायोजनेमध्ये सांगितल्याप्रमाणे 44,000 येणार. 4,000 मूल्य आपण संपत्तीचं वाढवलंय, ते पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्यायचं, जमाला. संपत्तीचं मूल्य वाढल्यास पुनर्मूल्यांकनाच्या जमाला न्या, संपत्तीचं मूल्य कमी केल्यास पुनर्मूल्यांकनाच्या नावेला आणा. ओके. त्यानंतर 2 नंबरचं पद काय बघा, इथं मोठा ट्रक आहे. मोठा ट्रकचं किती म्हणले, 18,000. इथं किती म्हणले, 20,000. 2,000 काय करायचे, कमी करायचे. कमी करायचंय तर इथे कमी केलेलं मूल्य आधी काय करा, मोठा ट्रक संपत्तीला घ्या, त्याच्यामधून वजा घट 2,000, बाहेर किती येणार, 18,000. 2,000चा दुसरा परिणाम पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावेला करा. नंतर ऋणकोर समायोजना काय म्हणले बघा, सर्व ऋणको वसुली योग्य आहे. सोपं आहे ऋणकोचं, सर्व ऋणको वसुली योग्य आहे म्हणजे ऋणकोचे हे जे 16,000 आहेत
16 16,000 रुपये नवीन ताळेबंदात डायरेक्ट बाहेर घ्या. डायरेक्ट जर आपण 16,000 बाहेर घेतले तर एक काम करायचं, जुन्या ताळेबंदात ऋणकोची रक्कम बाहेर किती आली? 14,000 आले. नवीन ताळेबंदात ऋणकोची रक्कम बाहेर किती आली? 16,000 आले. किती रुपयांना मूल्य वाढले? 2,000 ना मूल्य वाढले. ऋणको एक संपत्ती आहे, संपत्तीचं मूल्य वाढले तर पुनर्मूल्यांकन खात्याच्या कुठे घ्यायचं? जमाला घ्यायचं. त्यानंतर पुढचं पद काय आहे बघा, गुंतवणूक आहे. गुंतवणूक किती दिली आहे? 17,000. आणि इथं किती सांगितल्या गुंतवणूक? 18,000. 1,000 न कमी करायचे. गुंतवणूक संपत्तीला घ्या, 1,000 वजा करा आणि बाहेर किती येणार? मग 17,000. आणि त्या 1,000चा दुसरा परिणाम पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावे बाजूला करा. त्याच्यानंतर बघा 2 नंबरची समावेना झाली, 1 झाली, 2 झाली. 3 नंबर समावेना बघा, ख्यातीचं मूल्य संस्थेच्या मागील 5 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 2 पट लावायचे आणि संस्थेच्या पुस्तकात ख्याती काय होणार नाही? दिसणार नाही. आता संस्थेच्या पुस्तकात ख्याती दिसणार नाही म्हणजे ख्यातीचं काय करायचंय? अपलेखन करायचं. ख्यातीचं काय करायचंय? अपलेखन करायचंय. तर बघा या ठिकाणी आता ख्याती काढायचं आहे तर ख्याती कसा काढायचा ती बघा. आता ख्यातीचं आगणन करायचं आहे का नाही? मग इथं लिहायचं ख्यातीच्या मूल्याचं आगणन. पहिल्यांदा काय करायचं? एकूण नफा, सगळ्या नफ्याची बेरीज करा. 6,000, 12,000, 7,000, 11,000, 24,000. सगळ्या नफ्याची आपण काय केली? बेरीज केली. बेरीज केल्याच्या नंतर बघा एकूण नफ्याची बेरीज किती आली? 60,000 आली. दुसरी पायरी काय आहे? सरासरी नफा. हे असं स्टेप बाय स्टेप लिहायचे बरं का, याला मार्क असतं. दुसरी पायरी काय आहे? सरासरी नफा. सरासरी नफा म्हणजे काय? एकूण नफा भागिले एकूण वर्ष. एकूण नफा 60,000 आला भागिले एकूण वर्ष 5,000 आले. 5 1 5, 5 1 5, 2 उरले 5 दोन्ही सॉरी 1 उरला 5 दोन्ही 10 म्हणजे किती आला सरासरी नफा? 12,000 आला. आता सरासरीचा किती पट लावायला सांगितले? 2 पट लावायला सांगितले. मग ख्याती बरोबर 12,000 गुणिले 2 करा, एकूण किती आला? 24,000. आता याच्यामधून मुकेशचा हिस्सा काढायचा. 24,000तून मुकेशचा हिस्सा काढायचा. मुकेशचा हिस्सा किती आहे? 1/6 आहे. मग 24,000 गुणिले 1 भागिले 6, 6 1 6, 6 चोक 24. म्हणजे या ठिकाणी मुकेशचा हिस्सा किती रुपये यायलाय? 4,000 रुपये यायलाय. किती रुपये यायलाय? 4,000 रुपये यायलाय. आता हा ख्याती बघा त्यांनी काय म्हणले? ख्यातीचं 3:2 प्रमाणात विभाजन करून राकेश व महेश यांच्या भांडवल खात्यात नावे करण्यात आले. आता हे जे 4,000 रुपये आले का नाही ख्याती, हा ख्याती काय करायचा आहे? त्या व्यवसायात न दर्शवता म्हणजे संपत्ती बाजूला न घेता डायरेक्ट भागीदारांच्या भांडवल खात्याच्या नावेला घ्यायचा आहे. आता हा ख्याती भागीदाराच्या भांडवल खात्याच्या नावेला दर्शवल्यास या ठिकाणी एक नोंद होईल बाळांनो. ती नोंद महत्वाची आहे बरं का खूप. हे गणित बी थोडंसं महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. हे गणित IMP आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. यामधली ख्यातीची समावेना बघा. ख्यातीची समावेना लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, मनात ठेवा. ख्यातीची समावेना याची नोंद काय होणार? उर्वरित भागीदाराचे भांडवल खाते नावे, उर्वरित भागीदाराचे भांडवल खाते नावे आणि मृत भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. ते 4,000 जे आहेत 3:2 मध्येच वाटप काय केलं? कारण का या ठिकाणी बघा त्यांचं नफा तोटा वाटपाचं प्रमाण जे आहे 3:2 होतं. मुकेश गेला शेवटचा, उरलं कोणतं प्रमाण? नवीन प्रमाण 3:2. 3:2 मध्ये काय करायचंय? ते ख्याती वाटप करायचंय. 3:2 मध्ये आपण वाटप जर केला बघा 4,000चं, 4,000 होते, 3:2 वाटप करायचे. 3:2 किती? 5. 5 न भागा, 5 1 5, 5 8 40, 0 0. मग 800 गुणिले 3, 800 गुणिले 2, 8 2 16, 8 3 24 आहे का नाही? 2,400 एकाला येईल आणि 1,600 एकाला येईल. मग आता ह्याचा परिणाम काय करायचा? उर्वरित भागीदाराचे भांडवल खाते नावे म्हणजे बघा त्या भागीदारांच्या भांडवल खात्याच्या नावेला हो का, मुकेशचे भांडवल खाते राकेशच्या कॉलम मध्ये 2,400 रुपये, महेशच्या कॉलम मध्ये 1,600 रुपये आणि मृत भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा म्हणजे मुकेशच्या भांडवल खात्याच्या जमाला राकेशचे भांडवल खाते बघा हो का 2,400 रुपये, महेशचे भांडवल खाते बघा 16,000. ही समायोजन थोडीशी महत्वाची आहे बरं का. मृत भागीदाराच्या हिशाने आपण ख्याती काढला आणि ख्याती काढून ते ख्याती काय करायचं नाही म्हणले? दर्शवायचं नाही म्हणले, डायरेक्ट अपलेखन करायला सांगितले. डायरेक्ट अपलेखनाची नोंद करायची. उर्वरित भागीदाराचे भांडवल खाते नावे मृत भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. 4,000चं आपण काय केलं? अपलेखन केलं. आता पुढची समायोजन बघा 4 नंबरची. मुकेशच्या मृत्यूपर्यंतच्या नफ्यातील हिश्श्याची आगणन करताना सरासरी नफ्याच्या 2 पट लावायचे. जे काही सरासरी नफा येईल त्याच्या किती पट लावायचे? 2 पट लावायचे. मग हे कसं काढलं तर बघा
मृत भागीदाराचा नफा काढायचा आहे का नाही? मृत भागीदाराच्या नफ्याची या ठिकाणी सरासरीच्या 2 पट नाही, मागील 2 वर्षाच्या, बरं का, या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे. मुकेशच्या मृत्यूच्या नफ्याचं आगणन करताना सरासरीच्या 2 पट नाही, तर मागील 2 वर्षाच्या म्हणले, बरं का, या ठिकाणी मागील 2 वर्षाच्या सरासरीच्या पटीमध्ये लावायचे. आता मागील 2 वर्ष म्हणजे कोणतं वर्ष घ्यायचं? 4थं वर्ष आणि 5वं वर्ष घ्यायचं. मागील 2 वर्ष म्हणले की शेवटचे 2 वर्ष उचलायचे. 4थं वर्ष आणि 5वं. मागील 3 म्हणलं की शेवटचे 3 वर्ष उचलायचे. ठीक आहे. मग आता नफ्याचं आगणन करताना नफा कसा काढायचा आहे? तर बघा, या ठिकाणी काय करावं का, चालू वर्षाचा नफा. आता इथं वर लिहायचं वाटल्यास नफ्याचं आगणन, नफ्याच्या हिशाचं आगणन अशी हेडिंग लिहा. ह्याला मार्क असतात बरं का वर्किंग नोटला. ह्याच्यामध्ये सूत्र लिहायचं, चालू वर्षाचा नफा बरोबर मागील 2 वर्षाचा कोणता नफा? सरासरी नफा. मागील 2 वर्ष म्हणजे 4थ्या वर्षाचा नफा होता 12,000 आणि 5व्या वर्षाचा होता 24,000. 12,000 प्लस 24,000 भागिले 2 केला आपण. ओके, 36,000 भागिले 2 म्हणजे किती आला बघा? 18,000 रुपये आला. चालू वर्षाचा नफा किती आला? 18,000 आला. आता पुढे काय करायचंय? 1 एप्रिल ते कधी मिळेल? 1 जुलैला मिळेल. 1 एप्रिल ते 1 जुलै पर्यंत किती महिने जिवंत होतं बघा? एप्रिल, मे आणि जून. 1 जुलै म्हणजे पुढची लगेच तारीख आहे, जुलै महिना पूर्ण नाही. 3 महिन्याचा नफा काढायचा आहे. मग काय करायचं बघा? 3 महिन्याचा नफा, 3 महिन्याचा नफा 18,000 गुणिले 3 भागिले 12 करा. काय होणार? 3 1 3, 3 चौक 12, 4 1 4, 4 1 16. किती उरले? 2 उरले. 4 5 20 म्हणजे 3 महिन्याचा नफा किती आला? 4,500 आला. आता 4,500 मधून मुकेशचा हिस्सा काढायचा, गुणिले 1 भागिले 6. 6 1 6, 6 7 42. बरोबर आहे. किती उरले? 3 उरले. 6 5 30, 6 0 0 6 0 750 रुपये येते. किती येते? 750. आता मृत भागीदाराचा नफा आलाय 750. आता मृत भागीदाराचा नफा काय करतात? नफा तोटा निलंबित खात्याला पाठवतात. आता यामध्ये उचलीवर व्याज दिलं नाही, त्यामुळे ते वजा करण्याची गरज नाही. मग याची नोंद काय होणार? नफा तोटा निलंबित खाते नावे मृत भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. मृत भागीदाराच्या भांडवल खात्याच्या बघा का जमा बाजूला नफा तोटा निलंबित खाते घेतलं. मुकेशच्या कॉलम मध्ये घेतला आपण. किती रुपये? 750 रुपये या ठिकाणी आपण घेतलेत. आता ह्या 750 चा दुसरा परिणाम ताळेबंदाच्या कुठं करायचा? संपत्ती बाजूला हो का नफा तोटा निलंबित खाते. किती रुपये? 750 रुपये. ही अशा प्रकारे जवळपास सगळ्या समायोजना झाल्यात, सगळ्या समायोजना संपल्या. ओके, काय करायचं मग? नफा तोटा काढायचा. नफा आला, भांडवलच्या जमाला घ्या. जमाला घेतल्याच्या नंतर मुकेशचा हिशोब करा. मुकेशच्या जमाची बेरीज केली 15,250. नावेला काहीच नाही, माहिती लिहायचं मुकेशच्या वारसदाराचे खाते 15,250. आता हे वारसदाराला काय केलंय? रोख स्वरूपात दिल्या. कर्ज खात्याला पाठवा सांगितलं होतं का? मृत भागीदार द्यावयाची रक्कम त्याच्या वारसदाराच्या कर्ज खात्याला पाठवा असं सांगितलं नाही. मग डायरेक्ट हे काय करायचं माहितीये का? वारसदाराला रक्कम रोख स्वरूपात दिली. मग मृत भागीदाराच्या वारसदाराचे खाते नावे रोख किंवा बँक खात्याला जमा. रोख किंवा बँक खात्याच्या हे जमा बाजूला घ्यायची. ठीक आहे. नाही सॉरी थोडीशी मिस्टेक आहे. काहीच नाही. ही रक्कम मृत भागीदाराच्या वारसदाराला रोख न देता त्याच्या वारसदाराचे सांगितलं किंवा न सांगितलं तर डायरेक्ट काय करायचं? कर्ज खात्याला पाठवायचं. रोख खात्याला द्या म्हणल्यावर रोख खात्याला द्यायचा. रोख खात्यामार्फत समायोजित करा म्हणल्यावर रोख खात्याला पाठवायचं. अदरवाईज पाठवायचं नाही. डायरेक्ट वारसदाराचे कर्ज खाते. मग या ठिकाणी वारसदाराचे कोणते खाते? कर्ज खाते म्हणून घ्या 15,250. आणि हे कर्ज खाते ताळेबंदाच्या देयताला घ्या. बाकीच्या भागीदारांचे शिल्लक काढा. जी शिल्लक येईल ही शिल्लक ताळेबंदाच्या देयताला भांडवल खाते म्हणून घ्यायची. अवकाशी भांडवल खाते मुकेशच्या वारसदाराचे कर्ज खाते. आणि ताळेबंदाची बेरीज करत असताना रोख किंवा बँक खातं बंद करा आणि त्याची शिल्लक संपत्ती बाजूला घेऊन हिशोब क्लिअर करून टाका. थोडंसं कन्फ्युजन करणारं गणित आहे, ते महत्वाचं गणित आहे. समजून घेऊन जा व्यवस्थित. जशाच तसं पडू शकते, फक्त नाव आणि रक्कमा बदलून. आता पुढचं गणित बघा. अनिता, सुनीता आणि कविता. अनिता, सुनीता आणि कविता यांच्या गणितामध्ये बघा डायरेक्ट समायोजना समजून सांगतो. पहिली समायोजना बघा. या ठिकाणी 1 जुलै 2019 रोजी कविताचा मृत्यू झालाय आणि ह्याच्यामध्ये काय म्हणले? सर्व ऋणको वसुली योग्य आहे. एक काम करा, हे पद कुठे येतात, हे पद कुठे येतात तुम्हाला चांगलं माहित आहे. ह्याच्यामध्ये एक बघा, सर्व ऋणको वसुली योग्य आहे म्हणजे ऋणकोचे 20,800 जे आहेत नवीन ताळेबंदात संपत्ती बाजूला डायरेक्ट बाहेर घ्यायचे.
बाहेर घेतल्याच्या नंतर तुलना करायची. नवीन ताळेबंदामध्ये बाहेर किती आले? 20,800. जुन्या ताळेबंदामध्ये बाहेर किती आले? 20,000. किती रुपयाने वाढाले? 800 रुपयानं. 800 रुपये पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमाला घ्यायचं, संपत्तीचं मूल्य वाढलं म्हणून. त्यानंतर बघा पुढची संभावना काय? पुढची संभावना बघा, नुकसान भरपाई बद्दल 900 रुपये आकस्मिक देयता म्हणून प्रदान करावयाची आहे. आता ही आकस्मिक देयता निर्माण झाली, मग या देयतेचं शोधन करायचं. आकस्मिक देयतेचं शोधन केल्यास पुनर्मूल्यांकन खाते नावे देयता खात्याला जमा. पुनर्मूल्यांकनाच्या नावेला घ्यायची ही आकस्मिक देयता. हो का बघा, पुनर्मूल्यांकनाच्या नावेला आकस्मिक देयता घेतली आणि दुसरा परिणाम ताळेबंदाच्या देयता बाजूला करायचा. हो का बघा, आकस्मिक देयता 900 रुपये. ओके, इथपर्यंत झाले. पुढची संभावना काय आहे बघा, संस्थेची गुंतवणूक बाजारात 10% नफ्यावर विकली. थोडीशी महत्वाची संभावना आहे आणि हे गणित पण विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं आहे. संस्थेची गुंतवणूक किती टक्के नफ्यावर विकली? 10% नफ्यावर विकली. गुंतवणूक किती रुपये आहे? 30,000 आहे. 30,000वर 10% नफा म्हणजे किती येणार? 30,000वर 10% नफा म्हणजे किती येणार? 3,000 येणार. म्हणजे ही गुंतवणूक किती रुपयाला विकली आहे? 33,000 रुपयाला विकली आहे. किती रुपयाला विकली आहे? 33,000 रुपयाला विकली आहे. मग संपत्तीची विक्री केल्यास नोंद काय होणार? रोख किंवा बँक खाते नावे संपत्ती खात्याला जमा. ही गुंतवणूक संपत्तीला घ्यायची नाही. रोख खात्याच्या नावे बाजूला गुंतवणूक खाते घ्यायचं. किती रुपये घ्यायचं? 33,000 रुपये घ्यायचं. शे घेतल्याच्या नंतर गुंतवणुकीचं मूल्य बघा, नफ्यावर विकले. नफ्यावर विकले याचा अर्थ संपत्तीच्या विक्रीवर नफा झालाय म्हणजे संपत्तीचं मूल्य वाढले. मग हे 3,000 रुपये जे आहेत संपत्तीचं मूल्य वाढलं म्हणून किंवा संपत्तीवर नफा झाला म्हणून नोंद काय होणार? संपत्ती खाते नावे पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. म्हणजे पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमा बाजूला बघा हो का अशी गुंतवणूक खाते घ्यायचे 3,000 रुपये. काय केलं आपण? गुंतवणूक नफ्यावर विकली. जेवढ्याला विकली त्या संपत्तीची मूळ किंमत आणि नफा अधिक केला. संपत्तीची मूळ किंमत होती 30,000 आणि नफा किती होता? 3,000. म्हणजे किती झालं? 33,000. 33,000 रुपये काय केले आपण? रोख खात्याच्या नावेला घेतली, विकली म्हणून. तेवढी रक्कम आली ना आपल्याकडे. संपत्ती बाजूला काय घ्यायची नाही, कारण ही संपत्ती व्यवसायात विकली आहे म्हणजे व्यवसायात नाही संपत्ती ती. मग बाहेर संपत्तीला काहीच येणार नाही. नंतर हे 3,000 रुपये जे आहेत ते नफा आहे, संपत्तीचं मूल्य वाढले. कारण जुनं मूल्य 30 होतं, नवीन 33 झालं होतं. 3,000 रुपयानं वाढले म्हणून पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमाला घेतला आपण गुंतवणूक खाते. त्यानंतर बघा कर्जाचं पूर्णपणे शोधन करण्यात आलं. हे देखील गणित महत्वाचं आहे बरं का बाळांनो, खूप महत्वाचं आहे. 100% येऊ शकते गणित, हे वाटले मला तर बा. कर्जाचं पूर्णपणे शोधन केलं. काय करायचंय? कर्ज किती हजार आहे? 10,000 आहे. आता ह्याच्यामध्ये रोख खातं काळजीपूर्वक करा. रोख खात्यावर खूप गोष्टी डिपेंड आहेत बघा. रोख खातं करायचं. रोख खातं केल्याच्या नंतर वाटल्यास मी तुम्हाला समजूनच सांगू का रोख खातं एक? ठीक आहे, आपण इथं रोख खातं करूतच एक, आहे का नाही? रोख किंवा बँक खातं. इथं ही नावे बाजू आणि ही जमा बाजू. आता जमा बाजूला ती आपण 3,000 घेतले. त्याच्यानंतर नावे बाजूला ते 33,000 घेतले, आहे का नाही? त्याच्यानंतर ते शिल्लक किती आहे बघा रोख खात्यावरची, बँक खात्यावरची 8,200. ते 8,200 पण नावेला घ्यायची. 8,200 पण नावेला घेतले. आता काय म्हणले? कर्जाचं शोधन केलं. कर्जाचं शोधन केल्यास काय नोंद होणार? कर्ज खाते नावे. म्हणजे हे कर्ज पण देयताला घ्यायचं नाही. कर्ज पण देयताला घ्यायचं नाही. कर्ज खाते नावे रोख किंवा बँक खात्याला जमा. रोख किंवा बँक खात्याच्या जमाला काय करायचं? कर्ज घ्यायचं. किती रुपये आहे ते? 10,000 रुपये आहे, असं घ्यायचं. ठीक आहे, असं रोख किंवा बँक खाते तयार करा बरं का एक तुम्ही वर्किंग नोट मध्ये. त्याच्यानंतर पुढची संभावना काय? जमीन व इमारतीवर 800 आणि फर्निचरवर 1,100 घसारा वजा करायचा आहे. जमीन व इमारत संपत्तीला लिहा, त्याच्यामधून 800 रुपये घसारा वजा करा आणि 800 रुपयाचा परिणाम पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावेला करा. फर्निचर संपत्तीला घ्या, त्याच्यातून घसारा 1,100 वजा करा आणि 1,100चा दुसरा परिणाम पुनर्मूल्यांकनाच्या नावेला करा. आता ख्यातीचं मूल्य 15,000 आणि संस्थेच्या पुस्तकात ख्याती खाते वरील रकमेने उघडण्यात आले. आता एक काम करायचं, आधी ख्याती किती हजार आहे? 10,000 आहे. ते संपत्ती बाजूला लिहा. त्याच्यामध्ये अधिक वाढ 5,000. 5,000 रुपये वाढ केली, बाहेर किती गेली? मग 15,000 रुपये आले ख्याती. संपत्ती बाजूला 15,000 आले. वरील रक्कम म्हणजे किती रुपये? 5,000. 5,000 रुपये काय करायचे? तिन्ही भागीदारामध्ये जमा बाजूला वाटप करून द्यायचे. कसे? तर या ठिकाणी बघा हो का, ख्याती खाते अनिताला 2,000, सुनीताला 2,000 आणि कविताला 1,000. काय केलं आपण? संपत्ती बाजूला ख्याती घेतला. इथं हो का संपत्ती बाजूला असं इनर कॉलम मध्ये 10,000 ख्याती घ्यायचा
त्याच्यामध्ये 5,000 वाढ म्हणून काय करायचे, अधिक करायचे. बाहेर किती येतात, 15,000 येतात. ह्या 5,000चा दुसरा परिणाम पुनर्मूल्यांकनात जमाला केलं तरी जमते, पण त्यांनी ख्याती खातं उघडा म्हणले. मग भांडवल खात्याच्या जमाला आपण काय केला, ख्याती खाते तिघामध्ये वाटून दिला त्यांच्या प्रमाणामध्ये. नंतर काय केले बघा, कविताच्या संस्थेच्या नफ्यात तिच्या मृत्यू दिनांकापर्यंत हक्क आहे. आर्थिक वर्ष 2019चा अनुमानित नफा 10,000 आहे. आता काय करायचं आहे, मृत भागीदाराचा नफा काढायचा आहे. मग त्यांनी चालू वर्षाचा नफा दिलाय बघा 10,000. आता काय करायचं, तिला व्यवसायामध्ये जिवंत किती महिने होती बघा, 1 जुलैला मेले म्हणजे 1 एप्रिल पासून 1 जुलै पर्यंत, एप्रिल, मे आणि जून, फक्त 3 महिने जिवंत होती. मग 3 महिन्याचा नफा काढायचा. कसा काढायचा तर बघा, इथं वाटल्यास वर्किंग नोट मध्ये लिहायचं, नफ्याचं आगणन लिहा असं. नफ्याचे आगणन पहिल्यांदा चालू वर्षाचा नफा बरोबर किती रुपये दिलाय त्यांनी, 10,000 रुपये दिलाय. नंतर दुसरी पायरी काय लिहायची, 1 एप्रिल ते 1 जुलै पर्यंतचा नफा, म्हणजे आता किती महिन्याचा नफा, 3 महिन्याचा. मग काय करायचं, 10,000 गुणिले 3 भागिले 12 करा. 3 1 3, 3 चौक 12, 4 1 4, 4 2 8, 2 उरले आहे का नाही, 4 5 20, 4 0 0 4 0 0, किती आला, 2,500 आला. मग 2,500 मधून त्या भागीदाराचा हिस्सा काढायचा. भागीदाराचा हिस्सा किती आहे बघा, कोण मेले, कविता. कविताचा हिस्सा किती आहे, 1/2 आणि 2 4, 1/5 आहे बघा. एकच मिनिट हा. मेले कोणाच्या मध्ये, कविता मेले आहे का नाही. मग कविताचा किती आहे माहितीये का, 2,500 आलं होतं ना, 1/5 आहे. मग काय करायचं, 2,500 2,500 गुणिले 1 भागिले 5, 5 1 5, 5 5 25, म्हणजे मृत्यूपर्यंतचा नफा किती रुपये यायलाय, 500 रुपये यायलाय. मग हा नफा काय करायचा, नफा तोटा निलंबित खात्याला पाठवायचा. मग याची नोंद काय होणार, नफा तोटा निलंबित खाते नावे आणि मृत भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. मग मृत भागीदाराच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूला बघा हो का आपण या ठिकाणी घेतलंय नफा तोटा निलंबित खाते. नफा तोटा निलंबित खाते किती रुपये, 500 रुपये. आणि ह्या 500 रुपयाचा दुसरा परिणाम ताळेबंदाचा कुठं करायचा आहे, संपत्ती बाजूला करायचा हो का बघा. नफा तोटा निलंबित खाते किती रुपये, 500 रुपये. जवळपास ह्याचा परिणाम आपण केलाय. आता काय केलं आपण, रोख खातं केलं होतं, तर रोख खात्याची तुम्ही बेरीज करू शकता. बेरीज करून नंतर काय करायचं, त्या रोख खात्यावर इथं एक सांगितले बघा, कविताला देय असलेली रक्कम तिच्या वारसदाराला NEFT द्वारे दिले. म्हणजे रोख खातं आताच नाही बंद करायचं, तर काय करा, आधी नफा तोटा काढा. नफा तोटा काढला हो का, नफा आलाय, नफा किती रुपये आलाय, 1,000. ह्याचा परिणाम करा भांडवल खात्याच्या जमाला. भांडवल खात्याच्या जमाला हो का, नफा वाटप केला 400 400 आणि 200. आता काय करा, कविताचा हिशोब करा. कविताचा हिशोब केला, 21,700 आली, नावेला काहीच नाही. हे वारसदाराचे खाते 21,700. आता हे 21,700 जे आहेत रोख खात्याच्या जमाला जातील बरं का. हे रोख खात्याच्या जमाला जातील. रोख खात्याच्या जमाला गेल्याच्या नंतर रोख खात्यावर फरक काढा आणि रोख खात्यावरचा फरक जो आहे तो किती येते बघा, 11,500 येते. रोख खात्यावरला फरक किती येते, 11,500. मला वाटते नावेला काय 33,000 काही तर आहे आणि ते 8,201 होते नावेचे. त्याच्यानंतर जमाला बघा ते 3,001 होते. त्याच्यानंतर कर्जाचं शोधन केलेलं 10,001 होते आणि नंतर हे 21,700. ओके, असा फरक काढून काय करायचं, रोख खात्यावर 11,500 रुपये शिल्लक येते, ती संपत्ती बाजूला घ्या. नंतर बाकीच्या भागीदारांचा हिशोब केला,
बाकीच्या भागीदारांचा हिशोब करून शिल्लक काढली आणि ती शिल्लक ताळेबंदाच्या देयताला भांडवल खाते म्हणून घेतली आणि बँक खात्याची ताळेबंदाची काय केली, बेरीज केली. फिनिश. हे गणित थोडंसं महत्वाचं आहे, बघून जा एकदा. रोहित, सचिन आणि विराट. एकच मिनिट, पाणी पितो. रोहित, सचिन आणि विराटचं गणित आहे बघा. आता या गणितामध्ये काय करायचं सांगितलंय, या गणितामध्ये बघा फक्त जेवढं करायचं सांगितलं तेवढं तयार करायचा. विराटचे भांडवल खातं त्याच्या वारसदाराला दिल्या जाणाऱ्या रकमेने दाखवायचंय. ख्यातीचं आणि नफ्याचं कृतिकार्य करायचं, बस एवढंच आहे. काय करा आता, देयता बाजूला सामान्य संचिती आहे. ही सामान्य संचिती सगळ्या भागीदारांमध्ये वाटून द्यायची, पण या ठिकाणी आपण फक्त विराटचंच खातं केलंय. डायरेक्ट विराटच्या हिश्श्याची ख्याती काढायची, किती संचिती काढायची. किती आहे विराटचा हिस्सा, 4/. आता 7 आणि 5 बघा की, 7 आणि 5 12, 12 आणि 4 16 आहे का नाही, 16. म्हणजे 4/16 करायचं आणि हिस्सा काढायचा कसा, 16,000 गुणिले 4 भागिले 16. 16 × 16, 16 × 16, 1,000 गुणिले 4 म्हणजे किती येणार, 4,000. विराटच्या हिशाला किती येणार, 4,000. ते विराटच्या भांडवल खात्याच्या कुठे घ्यायचे, जमाला घ्यायची. हो का बघा, सामान्य संचिती किती रुपये, 4,000 रुपये आपण घेतले. त्याच्यानंतर बघा याच्यामधलं फक्त विराटचं भांडवल घ्यायचं, किती रुपये, 12,000 रुपये. ते 12,000 रुपये आपण काय केले, विराटच्या भांडवलच्या जमाला घेतले. एक काम करा बरं बाळांनो, याच्यामध्ये जरी त्यांनी समजा भांडवल खाते विराटचं सांगितलं असेल तर पुनर्मूल्यांकन खातं एक तयार करावंच लागते. वर्किंग नोट मध्ये पुनर्मूल्यांकन खातं तयार करावंच लागते. का नफा आला का तोटा आला आपल्या हे समजण्यासाठी ते करावंच लागते. जरी तुम्हाला तयार करावं वाटणं गेलं तर असं एक रफ मध्ये असं लिहून ठेवा, पुनर्मूल्यांकन एक नावे बाजू एक जमा बाजू. असं लिहून ठेवा म्हणजे आपल्याला ते परिणाम करायला सोपं जाईल. त्याच्यानंतर बघा पुढचं पद काय आहे, पुढचं पद काही नाही, समजा डायरेक्ट समा ना. बघा आता स्कंद, फर्निचर आणि जमीन व इमारतीचं पुनर्मूल्यांकन करायचंय. स्कंदाचं किती आहे, 16,700 आहे. 16,700 आहे तर 17,000 रुपये जुनं मूल्य. 16,700 करायचे तर साहजिकच आहे किती रुपयानं कमी करायचे बघा, 300 रुपयानं कमी करायचे. मग संपत्तीचं मूल्य कमी केल्यास पुनर्मूल्यांकनाच्या नावेला येतील 300 रुपये. त्याच्यानंतर फर्निचर आहे, सॉरी इथं बघा फर्निचर आहे. फर्निचरचं मूल्य किती आहे, 16,200 करायचे. इथं किती आहे, 18,000 आहे. मग किती रुपयानं कमी करायचे बघा, 1,800 ना. दोन्ही मधला फरक काढा की बघा, 18,000 - 16,200 करायचे. किती, 800. 1,800 रुपयानं काय करायचे, मूल्य कमी करायचे. 1,800 कमी करायचे तर ते पण कुठे येणार, पुनर्मूल्यांकनाच्या नावेला येणार 1,800 रुपये. त्याच्यानंतर पुढे काय आहे बघा, त्याच्यानंतर पुढे आहे जमीन व इमारत. किती रुपये लावायचे, 30,100 करायचे. 30,100 करायचंय तर जुनं मूल्य किती हजार रुपये आहे, 16,000 आहे. आणि 16,000च मूल्य किती करायचे, 30,100 करायचे. दोन्ही मधला फरक काढा. 30,100 मधून 16,000 वजा करा, किती रुपये उरतात बघा, 6 6 गेले 4, 2 मधून 1 गेले 14,100 रुपयानं मूल्य काय करायचे, वाढवायचे. मग 14,100 रुपये काय करायचे, पुनर्मूल्यांकनाच्या जमाला घ्यायचे. बस सोपा, एवढं सोपं आहे. नंतर संस्थेची ख्याती मागील 4 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 3 पट ठरविण्यात यावी आणि ख्यातीतील विराटचा हिस्सा काय करण्यात यावा, ठरविण्यात यावा. आता सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी काय केलंय बघा, 4 वर्षाचा नफा दिलाय. किती वर्षाचा नफा दिलाय, 4 वर्षाचा. आणि यामधून आपल्याला ख्याती काढायचा आहे आणि विराटचा हिस्सा ठरवायचा आहे. मग काय करा, वर्किंग नोट मध्ये बघा हो का, असं ख्यातीचे आगणन. पहिली पायरी काय आहे, सरासरी नफा लिहा, एकूण वर्ष भागिले एकूण नफा भागिले एकूण वर्ष. 4ही वर्षाच्या नफ्याची बेरीज केली, 1,20,000 आली. 1,20,000 ला 4 न भागलं, किती रुपये आले,
30,000 रुपये आले. नंतर संस्थेची ख्याती, सरासरी नफा गुणिले सरासरीची पट. सरासरी नफा किती आलाय? 30,000 आलाय. 30,000 गुणिले 3 किती येणार? 90,000. 90,000 हा संस्थेचा ख्याती आला. याच्यामधून विराटचा ख्याती काढायचा आहे. संस्थेचा ख्याती 90,000 गुणिले विराटचा हिस्सा 4/16, म्हणजे विराटच्या हिश्शाचा ख्याती किती रुपये आला? 22,500 आला. आता विराटच्या हिशाने ख्याती खातं उघडायचंय, तर विराटच्या भांडवलच्या जमाला ख्याती खातं घ्यायचं 22,500 रुपये. बस एवढंच आहे. त्याच्यानंतर पुढे काय? पुढे बघा, ही समाना झाली, 1 झाली, 2 झाली. विराटच्या नफ्यातील हिस्सा मागील वर्षाच्या नफ्यातून त्याच्या मृत्यू दिनांकापर्यंत द्यावा. मागील वर्षाचा नफा म्हणजे शेवटचं वर्ष बघा किती आहे? 4थं वर्ष. किती आहे नफा? 40,000 आहे. मग मृत भागीदाराचा नफा काढायचा आहे. मृत भागीदाराचा नफा कसा काढायचा? मृत भागीदाराचा नफा कसा काढायचा बघा. या ठिकाणी असलेला आपण विराटच्या देय असलेल्या नफ्याचे आगणन. मग इथं लिहायचं चालू वर्षाचा नफा. सगळ्यात सोपं असल्याचं चालते बघा. इथं बघा, पहिली पायरी बघा, चालू वर्षाचा नफा बरोबर किती रुपये आहे? 40,000 आहे. नंतर दुसरी पायरी काय? 1 एप्रिल ते कधी मेलाय विराट बघा. विराटचा मृत्यू कधी झालाय? विराटचा मृत्यू झालाय 30 जूनला, म्हणजे 3 महिने जिवंत होता आहे का नाही? मग 1 एप्रिल ते 30 जून पर्यंतचा नफा म्हणजे किती महिन्याचा? 3 महिन्याचा. मग 40,000 गुणिले 3/12 करा. 3 1 3, 3 4 12, 4 1 4, 4 1 4 0, म्हणजे 10,000 रुपये आला. आता काय करायचं? ह्याच्यातून विराटचा हिस्सा काढायचा. विराटचा हिस्सा कसा काढायचा? 10,000 गुणिले 4/16, 4 1 4, 4 1 16, 4 1 4, 4 2 8, किती उरले? 2 उरले. 4 5 20 0 0, 2,500 रुपये आला का बघा. 2,500 रुपये हा नफा जो आहे, नफा तोटा निलंबित खात्याला पाठवतात. म्हणजे नफा तोटा निलंबित खाते नावे मृत भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. विराटच्या भांडवलच्या जमाला हो का नफा तोटा निलंबित खाते 2,500 रुपये घेतला. त्यानंतर बघा पुढे काय? पुढची समाना महत्वाची आहे, लक्षात ठेवा. 4 नंबरची, विराटला 500 रुपये प्रमाणे दरमहा वेतन दिलं जात होतं. मला वाटतं या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे बरं का काहीतरी. इथं 500 नसता, इथं किती आहे? 1,200 रुपये. 1,200. विराटला दरमहा वेतन किती दिलं जात होतं? 1,200 रुपये. इथं प्रिंट मिस्टेक आहे, समजून घ्या. अशी बोर्डाच्या परीक्षेमध्ये होणार नाही. दरमहा 1,200 रुपये आहे. मग दरमहा 1,200 रुपये आहे तर साहजिकच आहे. विराट किती महिने जिवंत होता? विराट जिवंत होता किती महिने बघा. विराट जिवंत होता 3 महिने. 3 महिने जिवंत होता तर 3 महिन्याचं काय करायचं? आपल्याला वेतन काढायचंय. 1,200 गुणिले 3 बरोबर किती येणार? 3,600 रुपये येणार. हे 3,600 रुपये जे वेतन आहे ते कुठे घ्यायचे? विराटच्या भांडवल खात्याच्या जमाला घ्यायचंय. भांडवल खात्याच्या जमाला घेतला आपण वेतन खाते 3,600 रुपये. जेवढे महिने जिवंत होतं तेवढ्या महिन्याचं आपण वेतन काढलं. त्यानंतर पुढचं बघा, भांडवलावर वार्षिक 10% दराने व्याज द्यायचे. आता विराटच्या भांडवल, इथं बरेच जण चुकतात बरं का व्याज काढताना. भांडवलावर व्याज काढायचे. मग विराटच्या भांडवलावर व्याज काढत असताना आता विराटचं भांडवल किती आहे बघायचं अगोदर. विराटचं भांडवल किती आहे? विराटचं भांडवल आहे बघा 12,000. 12,000वर व्याज काढायचे. 12,000वर व्याज काढत असताना बघा 12,000 गुणिले किती? 10 आणि भागिले 100. हे शून्य कटला, हे कटला, हे कटला, हे कटला, किती उरले? 1,200 रुपये. पण हे पूर्ण वर्षभराचं व्याज आहे. विराट फक्त जिवंत किती महिने होता? 3 महिने. 12 महिन्याचं व्याज 1,200 आहे. 6 महिन्याचं व्याज 600. 3 महिन्याचं व्याज किती येणार? 300 येणार. मग हे विराटचं जे भांडवलावरचं व्याज आहे ते भांडवल खात्याच्या कुठे घ्यायचं? जमाला घ्यायचं. बघा भांडवलावर व्याज किती रुपये? 300. इथं विद्यार्थ्यांची चूक होते. भांडवलावर व्याज 10% सांगितलं, डायरेक्ट 10% काढतात, जेवढे येईल तेवढे घेतात. तसं करायचं नाही. त्यांना जिवंत किती महिने होतात तेवढ्या महिन्याचं काढायचं. ओके. त्यानंतर पुढचं बघा, विराटच्या मृत्यूपर्यंत त्याची उचल दरमहा किती रुपये होती? 900. एका महिन्याची 900. 3 महिने जिवंत होता. मग किती येणार? गुणिले जर 3 केला आपण तर किती येणार? 2,700. ती उचल त्याच्या भांडवल खात्याच्या कुठे घ्यायची? नावेला घ्यायची. हो का? उचल खाते 2,700 रुपये. अशा प्रकारे आपण काय केले? जवळपास सगळ्या पदांचे परिणाम केलेत. आता पुनर्मूल्यांकन खात्यावर नफा झालाय का तोटा आपल्याला काढायचा आहे. मग आता पुनर्मूल्यांकनावरचा नफा तोटा कसा काढायचा
यासाठी आपण एक पुनर्मूल्यांकन खातं तुम्हाला मी सांगितलं होतं. असं का बोलाले आज? पुनर्मूल्यांकन खातं करायला सांगितलं होतं. तर ते पुनर्मूल्यांकन खातं आपण तयार करून, म्हणजे पुनर्मूल्यांकन तयार केलं, संपत्ती व देयतेमध्ये वाढ घट आपण त्या ठिकाणी घेतली होती बघा, आणि त्याच्या दोन्ही मधला आपण फरक काढला होता. फरक काढला तर मग पुनर्मूल्यांकनावर नफा येते. नफा काय करायचा हो का? भांडवल खात्याच्या जमाला वाटप करायचंय. भांडवल खात्याच्या जमाला वाटप केला, 3000 रुपये आलाय. काहीच नाही, रफ मध्ये म्हणजे गणित करत असताना एक पुनर्मूल्यांकन खातं करा वर्किंग नोट मध्ये, आणि त्या समायोजनाचे परिणाम आहेत का नाही, संपत्तीचं मूल्य वाढलं, संपत्तीचं मूल्य कमी झालं, देयतेचं मूल्य वाढलं, देयतेचं मूल्य कमी झालं, एवढ्यावरूनच आपण नफा तोटा ठरवू शकतो. आणि जर समजा तुम्हाला ठरवायला समजत नसेल, आता सगळं झालंय, आता ठरवावं कसं, तर ह्यावेळेस एकच काम करायचं, ही समायोजना बघायची 1 नंबरची. 1 नंबरच्या समायोजनामध्ये सगळा नफा तोटा तुम्हाला क्लिअर करून जाते, आहे का नाही. इथं पहिल्यामध्ये किती होता बघा, 300 रुपयानं मूल्य कमी करायचं होतं, 300 आपण नावेला घेतले होते. दुसऱ्यामध्ये बघा किती, 1800 न काय करायचं होतं, 16800 आहे ना. इथं जुनं किती होतं, 18000 आहे. 1800 न कमी करायचं होतं, ते 1800. नंतर मला वाटते 30000, 14100 काय तर आलं होतं, 14100 न वाढवायचं होतं, आहे का नाही. बाकी तर काहीच नव्हतं. आता ह्या दोन्हीची बेरीज करा, किती येणार, 8 9 10 1100 1 हातचाला 1, 2100 आहे. 2100, 14100 मधून 2100 वजा केले, 0 0 0, 4 मधून 2 गेले, 2 उरले 1, 12000. 12000 नफा येऊ लागला. यातून विराटचा हिस्सा काढायचा, 4/16, 4 1 4, 4 1 16, 4 1 4, 4 3 12. किती रुपये आला, 3000 रुपये आला बघा. सोपा आहे, नफा या प्रकारे काढायचा असतो. आता सगळा परिणाम झाला, नफाही झाला, नफ्याचाही परिणाम केला, सगळ्या पदांचा परिणाम केला. आता ही विराटची शिल्लक आपण भांडवल खात्याच्या अगोदरच आणली बरं का खाली. आता याचं काय करायचं, जमाची बेरीज करा, 47900, नावेची बेरीज करा, 2700. दोन्ही मधला फरक केलाय. वारसदाराचे कर्ज खाते 45200 असं आपण लिहून टाकलं. एकली बेरीज किती आली, 47900 रुपये आली. इथपर्यंत झाल्याच्या नंतर आता पुढचं गणित बघा, सोनू, मनेका आणि करीना. सोनू, मनेका आणि करीना बघा. सोनू, मनेका आणि करीना यांचं उदाहरण सोडवत असताना सगळ्यात महत्वाचं या उदाहरणामध्ये फक्त वेगळं जेवढं आहे तेवढं समजून सांगतो, आहे का नाही. आता कधी मेल्या बघा, कोण मेले याच्यामध्ये, करीना मेले. कधी मेले, 1 ऑक्टोबर 2018 ला मेले. आता यामध्ये काय काय करायचं सांगितलंय ते महत्वाचं आहे. पुनर्मूल्यांकन खातं करा म्हणले, करीनाचं भांडवल खातं करा म्हणले, आणि मृत भागीदाराचं ख्याती आणि नफ्याचं कृतिकार्य करा म्हणले. एवढंच करायचंय. पुनर्मूल्यांकन खातं करायचं, भागीदाराचं भांडवल खातं करायचं, बस. बाकीचं वर्किंग नोट करायचे. चला आता बघा एक एक उदाहरण, सॉरी एक समायोजना बघा. 1 नंबर समायोजना काय, यंत्र व संयंत्राचं पुनर्मूल्यांकन किती रुपये करण्यात आले, 60000 करण्यात आले, आणि सर्व ऋणको काय आहे, वसुली योग्य आहे. यंत्र व संयंत्राचं पुनर्मूल्यांकन 60000 आहे. काय करायचं, यंत्र व संयंत्राचं जुनं मूल्य किती हजार आहे, 50000 आहे. ताळेबंद आपल्याला करायचं सांगितलंय का, नाही. यंत्र व संयंत्राचं जुनं मूल्य किती हजार आहे, 50 आहे. नवीन किती करायचं सांगितलंय, 60. दोन्ही मधला फरक किती आलाय, 10000. 10000 न काय करायचे, वाढवायचे. तर पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्यायचं, हे जमाला घ्यायचं हो का. पुनर्मूल्यांकनाच्या जमाला घेतला आपण यंत्र व संयंत्र खाते 10000 रुपये. त्यानंतर पुढे बघा, पुढे काय आहे, सर्व ऋणको वसुली योग्य आहे. सर्व ऋणको वसुली योग्य आहे, तर ऋणकोची रक्कम डायरेक्ट काय करायची असते, बाहेर लिहायची असते. ऋणकोची रक्कम डायरेक्ट बाहेर लिहायची असते. एकच मिनिट. ऋणकोची रक्कम डायरेक्ट बाहेर म्हणजे हे 22,22,000 रुपये संपत्तीला जर आपण बाहेर लिहिले असते. सर्व ऋणको वसुली योग्य आहे. एकच काम होणार आहे, ऋणकोचं मूल्य या ठिकाणी 2500 रुपयानं वाढणार आहे. हे 2500 सरळ सरळ संपत्तीचं मूल्य वाढलं म्हणून पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्यायचे, जमाला घ्यायचे हो का. पुनर्मूल्यांकनाच्या आपण जमाला घेतलं, बुडीत व संशयित कर्ज निधी खाते 2500 रुपये. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढचं पद काय, पुढची समायोजना आहे, मालसाठ्याचं मूल्य 3000 ने कमी करा म्हणले. मालसाठा किती रुपये आहे बघा, मालसाठा आहे 50,000. 3000 ने कमी करायचंय, बाकी 50चा काही संबंध नाही. 3000 ने कमी करायचंय, तर हे 3000 रुपये कुठे घ्यायचे,
फक्त ताळेबंद विचारला नसेल तर पुनर्मूल्यांकन खातं आणि भांडवल खातं सांगितलं असेल तर हे 3,000 पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्यायचे, नावेला घ्यायचे हो का बघा. पुनर्मूल्यांकनाच्या नावेला मालसाठा घेतला आपण 3,000 रुपये. त्याच्यानंतर बघा 3 नंबरची समायोजना, करीनाच्या मृत्यूपर्यंतची तिची उचल 400 रुपये दरमहा होती. करीना जिवंत किती महिने होती, 1 एप्रिल ते 1 ऑक्टोबर मोजायची बघा. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, म्हणजे याचा अर्थ 6 महिने जिवंत होती. किती महिने जिवंत होती, 6 महिने. मग याचा अर्थ 6 महिन्याची उचल करायची आहे. 400 गुणिले 6 किती येणार, 6×24 2,400 रुपये. ही उचल जी आहे करीनाच्या भांडवल खात्याच्या नावेला घ्यायची. करीनाच्या भांडवल खात्याच्या नावेला बघा हो का, उचल खाते 400 गुणिले 6 किती रुपये आले, 2,600 रुपये आले. त्याच्यानंतर पुढचं काय आहे बघा, पुढची समायोजना. पुढची समायोजना आहे भांडवलावर 10% दराने व्याज देय आहे. आता भांडवलावर 10% व्याज काढायचंय. करीनाचं भांडवल किती आहे बघायचं. करीनाचं भांडवल किती आहे, 20,000 आहे. तर 20,000वर 10% व्याज काढा गुणिले 10/100. असं न काढता शेवटचा 0 कट केला तरी चालतंय बरं का. किती रुपये आलं, 2,000 आलं. 2,000 पूर्ण 12 महिन्याचा आहे, 6 महिने जिवंत होती, त्याचा अर्ध घ्या किती येणार, 1,000 रुपये. 1,000 भांडवलावरचे व्याज करीनाच्या कुठे येणार, भांडवल खात्याच्या जमाला. लक्षात ठेवा, पुन्हा पुन्हा सांगालो, भांडवलावरचे व्याज विचारलं, टक्केवारीमध्ये विचारलं, आधी काढायचं आणि किती महिने जिवंत होते ते बघायचं आणि तेवढ्या महिन्याचे घ्यायचा. ओके, भांडवलावरचे व्याज किती आलं बघा, 1,000 रुपये आपण जमा बाजूला घेतले त्याच्या. त्याच्यानंतर पुढचं पद काय आहे, पुढची समायोजना बघा. मृत भागीदाराच्या ख्यातीतील हिस्सा मागील 3 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 2 वर्षाच्या खरेदी एवढं लावायचं. मग काय करायचं, या ठिकाणी ख्यातीचं मूल्य काढायचंय. ख्याती कसा काढायचा, वर्किंग नोट महत्वाची आहे. या ठिकाणी असं वर्किंग नोट मध्ये लिहायचं, ख्यातीचं आगणन. पहिली पायरी लिहा सरासरी नफा, एकूण नफा भागिले एकूण वर्ष. आता एकूण नफा जो आहे सगळ्या नफ्याची बेरीज करा. किती आहे बघा नफा, 15,000, 17,000 आणि 13,000. किती झाले बघा, हे 20, 30, 40, 45,000 रुपये झाला. 45,000 नफा आहे. मग 45,000 भागिले 3 करा, किती येणार, 15,000. दुसरी पायरी काय, संस्थेचा ख्याती सरासरी नफा गुणिले सरासरीची पट. सरासरी नफा किती आहे, 15,000 आणि सरासरीची पट किती आहे, 2 आहे. म्हणजे किती आला, 30,000. 30,000 मधून करीनाचा हिस्सा काढा. 30,000 गुणिले 1/5. 5×1 5, 5×1 30. म्हणजे करीनाचा ख्याती किती रुपये यायलाय, 6,000 रुपये यायलाय. ते तिच्या भांडवल खात्याच्या कुठे घ्यायचा, जमाला घ्यायचा हो का. भांडवल खात्याच्या जमाला घेतला आपण 6,000 रुपये. त्याच्यानंतर पुढचं पद काय, मृत भागीदाराच्या नफ्यातील हिस्सा त्याच्या मृत्यूच्या तारखेपर्यंत काढण्यात यावा आणि नफा मागील 2 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या मध्ये. मागील 2 वर्ष म्हणजे 15, 16, 16, 17 आणि 17, 18. म्हणजे हे 17, 18 एक वर्ष घ्यायचं आणि 16, 17 एक वर्ष घ्यायचं. ह्या 2 वर्षाच्या नफ्याच्या आधारे ठरवायचा आहे तिचा नफा. तर कसा काढायचा, वर्किंग नोट मध्ये वर्किंग नोट मध्ये बघा नफ्याचं आगणन लिहायचंय. तर इथे लिहायचं कविताच्या नफ्यातील हिश्श्याचं आगणन. इथं वाटल्यास एक काम करा, यानुसार लिहा. पहिली पायरी आहे चालू वर्षाचा नफा बरोबर मागील 2 वर्षाचा सरासरी नफा. मागील 2 वर्षाचा सरासरी नफा किती किती हजार होता, 13,000 प्लस 17,000 भागिले 2 किती येणार बघा, 10, 20, 30,000 भागिले 2 किती येणार, 15,000 येणार बघा. मग चालू वर्षाचा नफा किती आला, 15,000 आला. आता 15,000 आल्यावर काय करायचंय, तिचा हिस्सा काढायचा कविताचा. कसा काढायचा बघा, 1 एप्रिल ते 1 ऑक्टोबर पर्यंत किती महिन्याचा, 6 महिन्याचा काढायचा आहे. मग 15,000 गुणिले 6 भागिले 12 करा. 6 1 6, 6 2 12, बे 1 बे, बे 7 14, 1 उरला, बे 5 10, म्हणजे किती आला, 7,500 आला. आता काय करायचं, याच्यामधून 7,500 मधून त्याचा हिस्सा काढायचा करीनाचा. 7,500 गुणिले 1 भागिले 5, 5 1 5, 5 1 5, किती उरले, 2 उरले, 5 5 25, 0 0, किती आला, 1,500. मृत भागीदाराचा नफा 1,500 आलाय. तो भांडवल खात्याच्या कुठे घ्या, जमाला. नफा तोटा निलंबित खाते म्हणून भांडवल खात्याच्या कुठे घेतला आपण, जमा बाजूला घेतला.
इथपर्यंत झालं का? ठीक आहे. अशा प्रकारे आपण मृत भागीदाराचा नफा पण काढला. आता पुनर्मूल्यांकन खातं बंद करायचं. जमाची बेरीज केली 12,500 आली, नावेची बेरीज केली 3,000 आली, दोन्ही मधला फरक काढला. किती आला नफा? 9,500. तो वाटप केला या प्रकारे. नफा कसा वाटप केला बघा. 9,500 रुपये जे आहे त्यांचं प्रमाण काय? 2:1 आहे. 2:1 म्हणजे बघा 2:1 या तिन्हीची बेरीज करा. किती येणार? 5. 5 न भागा. 5 × 5 5 × 5 किती उरले? 4 उरले. 5 × 9 = 45 0 0. आता काय करायचं? 1900 × 2 19 2 38 बघा 3,800. नंतर आणखी 2:1 नाही ना, 2:1 आहे. सॉरी 2:1 आहे बरं का. नंतर 19 2 38 19 1 19 बरोबर. या प्रकारे नफा आपण वाटप केला. हे नफा कुठे घ्यायचा? भांडवल खात्याच्या जमाला घ्यायचा. फक्त कुणाचा? करिनाचा. पुनर्मूल्यांकन खाते अवका नफा 1,900. नंतर करिनाचा हिशोब करा. जमाची बेरीज आली 32,400, नावेची आली 2,400. दोन्ही मधला फरक काढा. करिनाच्या वारसदाराचे खाते किती रुपये आले? 30,000 रुपये आले. अशा प्रकारे हे झालं उदाहरण. आता 6 नंबरचं उदाहरण बघा. अजय, संजय आणि विजय. अजय, संजय आणि विजयचं गणित विद्यार्थी मित्रांनो या वर्षी परीक्षेमध्ये थोडस महत्वाचं असू शकतंय. त्यासाठी या उदाहरणाला इम्पॉर्टंट उदाहरण म्हणून तुम्ही याची काय करायची आहे? प्रॅक्टिस करायची आहे. कशी करायची तुम्हाला माहित आहे. आता हे राखीव निधी किंवा सामान्य निधी सर्व भागीदारांमध्ये वाटून द्या. आता या समायोजन समजून सांगतो बघा. याच्यामध्ये काय काय करायचंय? विजयचं भांडवल खातं करायचंय आणि त्याच्या ख्यातीतला आणि मृत्यू दिनांकापर्यंत नफ्याचं आगणन करायचे. वेगळं काही बी करायची गरज नाही. आता बघा 1 नंबरची समायोजना. जमीन व इमारत किती आहे? 88,000 आहे. जमीन व इमारतीचं मूल्य किती सांगितले? 80 सांगितले. 8,000 न वाढवायचे. 8,000 रुपये पुनर्मूल्यांकनाच्या जमाला घ्या. जरी इथं पुनर्मूल्यांकन खातं सांगितलं नसलं, तुम्हाला मी सांगितलं की एक रफ मध्ये पुनर्मूल्यांकन खातं तयार करा. नावे बाजू, जमा बाजू. काय करायचं? 8,000 रुपयानं मूल्य काय करायचे? वाढवायचे. तर हे पुनर्मूल्यांकनाच्या जमाला येणार. समजा आपण हे तयार केले म्हणून समजा. नंतर 2 नंबरची समायोजन काय? मोठा ट्रक किती करायचं? 36. जुनं मूल्य किती आहे? 40 आहे. वाढवायचे कमी करायचे? कमी करायचे. किती ना? 4,000. हे 4,000 काय करा? नावे बाजूला घ्या. नंतर फर्निचर किती आहे? 34. जुनं मूल्य किती आहे? 36. किती रुपयानं कमी करायचे? 2,000. ते 2,000 काय करा? पुनर्मूल्यांकनाच्या नावेला घ्या. नंतर सर्व ऋणको वसुली योग्य आहे म्हणले. वसुली योग्य आहे याचा अर्थ ऋणकोची रक्कम डायरेक्ट ही 32,000 रुपये बाहेर येणार आहेत. मग इथे याचा अर्थ हे 4,000 रुपये जे आपण कमी केले होते का नाही, तेवढ्यानं मूल्य वाढणार आहे. कारण 32,000 बाहेर आल्यावर बघा की 32,000 बाहेर आल्यावर जुन्या ताळेबंदामध्ये 28 आलेत, नवीन ताळेबंदामध्ये 32 आलेत. 4,000 रुपयानं वाढ आले. मग ही 4,000 रुपये कुठे येणार? पुनर्मूल्यांकनाच्या जमाला येणार. त्याच्यानंतर ख्यातीचं मूल्य मागील 4 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 2 पट लावायचे. आता सरासरी नफ्याच्या आधारे ख्यातीचं मूल्य कसं काढायचं? इथं बघा हो का, विजयच्या ख्यातील हिस्सा सरासरी नफा एकूण वर्ष भागिले एकूण नफा भागिले एकूण वर्ष. सगळ्या 4 वर्षाच्या नफ्याची बेरीज 72,000 येईल. 72,000 भागिले 4 किती येईल? 18,000. नंतर संस्थेचा ख्याती सरासरी नफा गुणिले सरासरीची पट 18,000 गुणिले 2 किती येणार? 36,000. 36,000 मधून विजयचा हिस्सा काढा. विजयच्या ख्यातीतील हिस्सा 36,000 गुणिले 1 भागिले 6 किती येणार? 6,000. हे 6,000 रुपये कुठे घ्यायचे? विजयच्या भांडवल खात्याच्या जमाला घ्यायचे. हो का, भांडवल खात्याच्या जमाला बघा हो का, ख्याती खातं किती रुपये घेतले? 6,000 रुपये या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे काय आहे बघा, विजयच्या नफ्यातील हिश्श्याचे आगणन करताना मागील 3 वर्षाच्या नफ्याच्या आधारे करण्यात यावे आणि मागील 4 वर्षाचा नफा या प्रकारे मागील 3 वर्षाचा म्हणले. याचा अर्थ हे पहिलं वर्ष सोडून द्या, दुसरं, तिसरं आणि चौथं वर्षाचा काय करायचंय? नफ्याच्या आधारे त्याचा नफा काढायचा आहे. तर कसा काढायचा हे समजून घ्या व्यवस्थित. हो का बघा, विजयच्या नफ्यातील हिश्श्याचा आगणन. आता एकूण नफा बघा, एकूण नफा किती यायलाय? 60,000 यायलाय 3 वर्षाचा. भागिले 3 जर केलं तर किती यायले? 20,000 रुपये यायले. मग नंतर काय करायचंय? चालू वर्षाचा नफा 20,000 आलाय. मग 1 एप्रिल ते विजय किती महिने जिवंत होता? विजय जिवंत होता बघा 4 महिने. बघा विजय जिवंत किती महिने होता? 1 ऑगस्टला मेला. एप्रिल, मे, जून, जुलै. 1 ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट काउंट होणार नाही. 4च महिने जिवंत होता.
4 महिन्याचा नफा काढायचा आहे. थोडस उत्तर हे पॉइंट मध्ये येणार आहे बरं का बाळांनो. हा कुठे गेलं ते सोल्युशन, इथंच आहे. आता हे 20,000 आहे, 4 महिन्याचा नफा काढायचा आहे. तर काय करायचं, 20,000 गुणिले 4 भागिले 12 करायचं. किती येणार, 4 1 4, 4 3 12, 3 1 3, 3 संग 18, 2 उरले, 3 संग 18, 2 उरले, 3 संग 18, 2 उरले, 3 संग 18, 3 संग 18, किती आले, 6,666.6 येईल. 6,666.6. याच्यामधला विजेचा हिस्सा किती आहे, 1/6 आहे. मग डायरेक्ट काय करायचं, 6,666.6 गुणिले 1 भागिले 6 करा. 6 1 6, 6 1 6, 6 1 6, 6 1 6, 6 1 6, 6 1 6, किती यायलाय, 1,111.1 यायलाय. सरळ सरळ 1,111 घ्या. कुठे घ्यायचं, भांडवल खात्याच्या जमाला. ही थोडीशी महत्वाची आहे समजा. असं गणित आलं होतं परीक्षेमध्ये. का बघा, 1,111 रुपये आपण नफा तोटा निलंबित खातं म्हणून घेतलं. जवळपास सगळे परिणाम झाले. सगळे परिणाम झाल्यावर पुनर्मूल्यांकनावर नफा झालाय का तोटा काढायसाठी आपण या प्रकारची प्रक्रिया केली होती बघा. जमाची बेरीज किती आली, 12,000 आले. नायवेची किती आले, 6,000 आले. साहजिकचा दोन्ही मधला फरक काढला तर 6,000 रुपये काय येते, नफा येते. यामधला विजयीचा हिस्सा काढा, 6,000 गुणिले 1 भागिले 6, 6 1 6, 6 1 6, किती रुपये यायलाय, 1,000 रुपये नफा यायलाय. मग बघा, 1,000 रुपये नफा विजयीच्या भांडवल खात्याच्या आपण जमाला घेतला. किती रुपये, 1,000 रुपये घेतला. या प्रकारे तुम्ही शॉर्टकट मध्ये पुनर्मूल्यांकन खातं करून नफा काढू शकता. सगळे परिणाम झाले. त्या भांडवल खात्याच्या जमाची बेरीज करा. नावेला काहीच नाही, डायरेक्ट लिहायचं वारसदाराचे कर्ज खाते 34,111. हे गणित परीक्षेला पडलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचं आहे. चांगल्या प्रकारे समजून घेऊन याची प्रॅक्टिस करा. त्यानंतर प्रेम शर्मा आणि वर्माचं उदाहरण बघा. प्रेम शर्मा आणि वर्मा, 1 मिनिट मी पाणी पितो हा. आता बघा, प्रेम शर्मा आणि वर्मा यांच्या उदाहरणामध्ये आपल्याला काय करायचंय, फक्त प्रेमचं भांडवल खातं करायचंय. त्याच्या नफ्याचं, ख्यातीचं आणि भांडवलावरील व्याजाचं कृती कार्य दाखवायचे. फक्त या ठिकाणी कुणाचा अंत झालाय, प्रेमाचा अंत झालाय का नाही. मग बघा, या ठिकाणी आपल्याला उदाहरण सोडवायचे. उदाहरण सोडवत असताना बघा, ताळेबंद सांगायची गरज नाही, डायरेक्ट आता समावेना बघा. कधी मेलाय, 30 जूनला मेलाय. किती महिने जिवंत होता, 1 एप्रिल पासून 30 जून पर्यंत. बघा, एप्रिल मे जून, किती महिने जिवंत होता, 3 महिने जिवंत होता. बघा, 1 नंबरची समावेना, प्रेम त्याच्या मृत्यू दिनांकापर्यंत नफा संस्थेच्या मागील 2 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या आधारे ठरविण्यात यावे. मागील 2 वर्षाच्या म्हणले 15 ते 16, 16 ते 17, 17 ते 18 आणि 18 ते 19, म्हणजे हे मागचे 2 वर्ष घ्यायचे आणि या 2 वर्षाच्या आधारे त्याचा नफा ठरवायचा. कसा ठरवायचा नफा, या ठिकाणी वर्किंग नोट मध्ये आपल्याला सांगितले बघा. प्रेमच्या नफ्यातील हिश्श्याचं आगणन, मागील 2 वर्षाचा सरासरी नफा. बघा, सरासरी नफा एकूण नफा भागिले एकूण वर्ष. ही 1,20,000 म्हणजे मागच्या 2 वर्षाचा नफा आहे, भागिले 2. कसं आलं समजलं की 1,20,000. इकडे बघा, हे 80,000 आणि हे 40,000 म्हणजे किती झाले, 1,20,000. मागील 2 वर्षाच्या नफ्याची बेरीज 1,20,000 भागिले 2 किती आले, 60,000. 60,000 हा चालू वर्षाचा नफा आला. नंतर त्यानं जिवंत किती महिने होता, 3 महिने जिवंत होता. तर काय करायचं, 1 एप्रिल ते 30 जून पर्यंतचा नफा काढायचा. 60,000 गुणिले 3 भागिले 12, 3 1 3, 3 चौक 12 करा, 4 1 4, 4 1 4, किती उरले 2, 4 25, 0 म्हणजे किती रुपये आला, 15,000 रुपये हा 3 महिन्याचा नफा आला. नंतर काय करायचंय, त्याचा हिस्सा काढायचा आहे. त्याचा हिस्सा किती येते बघा, प्रेमचा हिस्सा किती आहे, दोनास एकास 1 म्हणजे 2/4 आहे.
प्रेमचा हिस्सा किती आहे 2/4. मग साहजिकच आहे 15,000 मधून 2/4 हिस्सा आपल्याला काढायचा आहे. 15,000 गुणिले 2/4 करा. बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे, बे 7 14, 1 उरला, बे 5 10, म्हणजे किती आला 7,500 आला. 7,500 रुपये नफा जो आहे तो काय करायचा आहे नफा तोटा निलंबित खातं म्हणून प्रेमच्या भांडवल खात्याच्या जमाला घ्यायचा. हो का बघा आपण 7,500 रुपये घेतला. त्याच्यानंतर पुढची संभावना बघा काय, प्रेमच्या ख्यातीतील हिस्सा ठरविताना ख्यातीचं मूल्यांकन करताना मागील 4 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 3 पट लावायचा आहे. आता हे जे 4 वर्षाचा सरासरी नफा आहे याच्या 3 पट लावायचंय. ह्याची बेरीज किती 1,20,000 आलती, ते 1,60,000, 1,20,000 आणि ते 1,20,000. ओके, अशी बेरीज करून घ्यायच्या, काहीच नाही, सोपं आहे. किती येणार बघा 10 ला 0 हातचाला 1, म्हणजे टोटली बेरीज किती यायले 4 लाख यायले. आता एक काम करा, आता ख्याती कसा काढायचा तर बघा वर्किंग नोट मध्ये असं लिहा, संस्थेच्या ख्यातीतील हिश्श्याचं आगणन सरासरी नफा एकूण नफा भागिले एकूण वर्ष. एकूण नफा किती आला होता 4 लाख. 4 लाख भागिले 4 म्हणजे किती आला 1 लाख आला. आता काय करायचं संस्थेचा ख्याती सरासरी नफा गुणिले सरासरीची पट. 1 लाख गुणिले सरासरीची पट किती म्हणलो 3 लाख, 3 म्हणलं होतं. मग याचा अर्थ 1 लाख गुणिले 3 किती आले 3 लाख रुपये आले. यामधून प्रेमचा हिस्सा काढायचा 3 लाख. बघा प्रेमच्या संस्थेचा ख्यातीतील हिस्सा 3 लाख गुणिले 2/4, बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे, बे 1 बे, किती उरला 1 उरला, बे 5 10, ब झालं की बे म्हणा, का नाही. किती आली 1,50,000 रुपये आला. 1,50,000 जो ख्याती आहे त्याच्या भांडवल खात्याच्या जमाला घ्यायचा. हो का बघा ख्याती खाते 1,50,000 रुपये. हे झाला प्रेमचा ख्याती. त्याच्यानंतर परिसराचं मूल्यांकन 2,80,000 लावायचे. परिसराचं मूल्यांकन किती आहे 2,40,000 आहे. 2,80,000 लावायचे तर 40,000 न वाढवायचे. तर आपण इथे या ठिकाणी रफ मध्ये पुनर्मूल्यांकन खातं करू, आहे का नाही, एक मजाक म्हणून काय केलं किती रुपयानं वाढवायचे 40,000 न. मग ती काय करायची पुनर्मूल्यांकनाच्या जमाला घ्यायची. नंतर ऋणकोचं 8,000 सकणी निर्माण करायचं आहे. 8,000 सकणी निर्माण करायचंय तर साहजिकच 8,000 वजा करायचे म्हणजे पुनर्मूल्यांकनाच्या नावेला येणार. ऋणकोतून वजा करून दुसरा परिणाम पुनर्मूल्यांकनाच्या नावेला. प्रेमची त्याच्या मृत्यू दिनांकापर्यंत उचल दरमहा किती होती 15,000. जिवंत किती महिने होता 3 महिने होता. 3 महिने जिवंत होता तर 15 त्रिक 45,000 रुपये उचल त्याच्या कुठे येणार भांडवल खात्याच्या नावेला येणार. बघा हो का उचल खाते 45,000 कसे आले तर 15,000 गुणिले 3 महिने जिवंत होता ना म्हणून. त्याच्यानंतर बघा प्रेमच्या भांडवलावर व्याज आकारायचे. किती टक्क्यानं आकारायचे 10% आकारायचे. मग प्रेमच्या भांडवलावर व्याज आकारायचे तर सगळ्यात महत्वाचं प्रेमचं भांडवल किती रुपये आहे बघा. प्रेमचं भांडवल आहे 2,40,000. 2,40,000 10% व्याज सरळ सरळ शेवटचा 1 शून्य कट करा. किती येते 24,000 रुपये येते. 24,000 व्याज पूर्ण वर्षभरात चाल. पण जिवंत किती महिने होता 3 महिने होता. 3 महिने म्हणजे गुणले 3/12 करा. 3 1 3, 3 चौक 12, 4 1 4, 4 6 24. किती रुपये आलं 6,000 रुपये व्याज आलं. भांडवलावरचे व्याज त्याच्या भांडवल खात्याच्या जमाला घ्या. हो का बघा भांडवलावर व्याज किती रुपये 6,000 रुपये आपण काढले. त्याच्यानंतर पुढचं पद काय उचलीवर दरमहा उचल दरमहा 15,000 होती. हे झालं की आता उचलीवर व्याज काढायचे. उचलीवर व्याज किती रुपये आहे 4,000 आहे. उचलीवरचे व्याज भांडवल खात्याच्या नावेला घ्या. उचलीवरचे व्याज भांडवल खात्याच्या नावेला घेतला आपण 4,000. आणि जर आपण ताळेबंद केला असता तर ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला नफा तोटा निलंबित खात्यामधून ते उचलीवरचे व्याज काय करायचे वजा करायचे. ठीक आहे इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर पुढं काय आहे बघा प्रेमला दिली जाणारी रक्कम वारसदाराच्या कर्ज खात्याला पाठवावी. सोपं आहे काहीच अवघड नाही. आता आपल्याला काय करायचं नफा झालाय का तोटा काढायचा आहे. मग नफा झालाय का तोटा काढण्यासाठी आपण या ठिकाणी एक वर्किंग नोट केली होती बघा इथं. हो का जमाची बेरीज 40 नावेची 8 दोन्ही मधला फरक काढा. दोन्ही मधला फरक किती येत आहे बघा 32,000 रुपये एवढा काय आलाय नफा यायलाय. या नफ्यातून काय करायचा फक्त प्रेमचा हिस्सा काढायचा. प्रेमचा हिस्सा किती आहे 2/4 आहे वाटते म्हणजे अर्धा हिस्सा म्हणजे 16,000 रुपये नफा येते. 16,000 रुपये नफा हो का पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमाला घेतला आपण 16,000. सगळे परिणाम झाले. प्रेमच्या जमाची बेरीज करा 4,51,500 येते. नावेची बेरीज बघा 49,000 येते का नाही. 49 दोन्ही मधला फरक काढला किती आला 4,02,500 याला लिहायचं वारसदाराचे कर्ज खाते. अशा प्रकारे आपण
अशा प्रकारे आपण प्रेम, शर्मा आणि वर्मा यांचं उदाहरण या ठिकाणी पाहिले. ह्या ख्यातीच्या, नफ्याच्या आणि या भांडवलावरील व्याजाच्या वर्किंग नोटला मार्क आहेत बरं का. भांडवल व्याज कसं काढलं काय नाही ही वर्किंग नोट बघून जा. आणि परीक्षेमध्ये हे उदाहरण विद्यार्थी मित्रांनो IMP आहे बरं का. थोडस महत्वाचं आहे, वाटल्याशाला VVIP म्हणलं तरीही चालतंय, एवढं महत्वाचं आहे ह्या वर्किंग नोट. ठीक आहे. आता स्वाध्यायामधले उदाहरण बघा. स्वाध्यायामधलं पहिलं उदाहरण आहे राजेश, राकेश आणि महेश. एकच मिनिट. हॅलो. हा, राजेश, राकेश आणि महेशचं उदाहरण बघा. 3 भागीदार समान प्रमाणात नफा तोटा वाटून घेतात. काहीच सांगा, डायरेक्ट समायोजन समजून सांगतो. फर्निचरचं समायोजन करून त्याचं विपणी मूल्य 3,40,000 लावण्यात आले. आता या ठिकाणी बघा, विपणी मूल्य, जुनं मूल्य किती आहे फर्निचरचं? 3 लाख आहे. नवीन किती करायचे? 3,40,000. त्याच्यामध्ये पुनर्मूल्यांकन खातं करायचंय, भांडवल खातं करायचंय, ताळेबंद करायचंय. आता बघा किती रुपयानं वाढवायचंय, कमी करायचे का वाढवायचे? बघा बरं, 3 लाख आहे, 3,40,000 करायचे, 40,000 न वाढवायचे. तर पुनर्मूल्यांकनाला संपत्तीला, सॉरी ताळेबंदाच्या संपत्तीला फर्निचर लिहा 3 लाख, त्याच्यामध्ये अधिक वाढ 40,000. 40,000 वाढवल्यावर त्या 40,000चा दुसरा परिणाम पुनर्मूल्यांकनाचा कुठं करायचा? जमाला करायचा. नंतर जमीन व इमारतीवर 10% घसारा करायचा आहे. जमीन व इमारत संपत्ती बाजूला लिहा 4 लाख, त्याच्यावर 10% घसारा काढा, 40,000 येते. 40,000 घसारा वजा करा, पुनर्मूल्यांकनाच्या नावेला घ्या. नंतर ऋणकोवर 5% सकनी, ऋणको संपत्ती बाजूला घ्या, त्याच्यावर 5% सकनी काढा, ते सकनी वजा करा, पुनर्मूल्यांकनाच्या नावेला घ्या. संस्थेच्या ख्यातीचं मूल्य किती रुपये लावण्यात आले? 90,000 लावण्यात आले. आता संस्थेच्या ख्यातीचं मूल्य 90,000 लावले तर काय करा? तिन्ही भागीदारामध्ये जमा बाजूला ख्याती वाटप करून द्या आणि त्या 90,000चा दुसरा परिणाम ताळेबंदाच्या कुठं करा? संपत्ती बाजूला करा. ही थोडीशी महत्वाची आहे समायोजन. तिन्ही भागीदारामध्ये जमा बाजूला वाटप करून द्या, ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला घ्या. त्याच्यानंतर राजेशच्या नफ्यातील हिश्श्याचे आगणन करताना, मृत्यू दिनांकापर्यंत करताना मागील 2 वर्षाच्या सरासरी नफा किती रुपये दिलाय? 1,80,000 रुपये डायरेक्ट नफा आपल्याला काढून दिलाय. ह्याच्यावरून काय करायचं आहे? राजेशचा नफा काढायचा आपल्याला. किती महिने जिवंत होता? 3 महिने. 30 जूनला मिळाला म्हणजे एप्रिल, मे आणि जून 3 महिने जिवंत होता. काय करा? त्याच्या नफ्याचं आगणन करा. नफ्याचं आगणन करताना पहिली पायरी आहे बघा, चालू वर्षाचा नफा. चालू वर्षाचा नफा बरोबर 1,80,000 आहे. 1,80,000 चालू वर्षाचा नफा. नंतर 1 एप्रिल ते 30 जून पर्यंतचा नफा म्हणजे किती महिन्याचा? 3 महिन्याचा. किती येते बघा? 1,80,000 गुणिले 3 भागिले 12. 3 1 3, 3 चौक 12, 4 1 4, 4 चौक 16. किती उरले? 2 उरले. 4 25, 0 0 0. 45,000 रुपये नफा आलाय. आता 45,000 नफा हा काय माहितीये का? 3 महिन्याचा आहे. याच्यामधला कुणाचा हिस्सा काढायचा? राजेशचा हिस्सा काढायचा. किती आहे? समान प्रमाण म्हणले. समान म्हणजे 15 त्रिक 45, 15,000 रुपये येणार. ते 15,000 त्याच्या भांडवल खात्याच्या कुठे घ्या? जमा बाजूला घ्या. आणि दुसरा परिणाम ताळेबंदाच्या संपत्तीला नफा तोटा निलंबित खाते म्हणून काय करायचे? संपत्ती बाजूलाही घ्यायचे. त्याच्यानंतर पुढची समायोजन काय? सगळ्या समायोजना संपल्या, नफा तोटा काढा, वारसदाराला कर्ज खात्याला पाठवा. त्याच्यानंतर बघा पुढचं उदाहरण आहे राहुल, रोहित आणि सचिनचं. 3-2-1. राहुल, रोहित आणि रमेश मृत्यू पावलाय. किती महिने जिवंत आहे? 1 ऑक्टोबरला मेलाय. 1 एप्रिल पासून ऑक्टोबर पर्यंत बघा, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे 6 महिने जिवंत होता. मग आता काय करा? समायोजना बघा. 1 नंबर 5% सकनी काढायचे. ऋणकोतून संपत्ती बाजूला ऋणको लिहा, त्याच्यामधून सकनी वजा करा, दुसरा परिणाम पुनर्मूल्यांकनाच्या नावेला करा. पण याच्यात काय करायचं सांगितले? वारसदाराला दिली जाणाऱ्या रकमेने भांडवल खात्यावर दिसण्यासाठी रमेशचं भांडवल खातं करायचे फक्त, आणि नफा व ख्यातीचं कृतिकार्य करायचे. एकच काम करा, पुनर्मूल्यांकन खातं रप मध्ये करा नफा तोटा काढण्यासाठी नावे आणि जमा. आता ऋणकोवर 5% सकनी काढायचंय. सॉरी, या ठिकाणी सांगायचं आहे तुम्हाला, म्हणजे कन्फ्युज होऊ शकते. ऋणकोवर 5% काढलं
1 लाखावर 5% काढलं तर किती येते? 5,000 येते. मग काय करायचं? ऋणको संपत्ती बाजूला घ्यायचं, त्याच्यातून हे समजायचं 1 लाख आपण वजा 1 लाखातून 5,000 वजा केले तर किती उरतात? 95,000 उरतात. मग एक काम करायची, तुलना करायची. जुन्या ताळेबंदात ऋणकोची रक्कम बाहेर किती आल्या? 90,000 आणि नवीन ताळेबंदामध्ये किती आले? 95,000. किती रुपयानं मूल्य वाढले? 5,000 मूल्य वाढले. तर पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमाला घ्यायचे 5,000 रुपये. त्याच्यानंतर पुढचं पद काय आहे बघा? पुढची समायोजना 2 नंबरची आहे की यंत्र व संयंत्र गुंतवणूक याचं मूल्यांकन अनुक्रमे 80,000, 4,10,000 ने करण्यात आलं. तर या ठिकाणी यंत्र व संयंत्राचं मूल्य किती आहे? 85,000 आहे. नवीन किती करायचे? 80,000 करायचे. 80,000 करायचे. तर साहजिकच आहे किती रुपयानं कमी झाले बघा? 5,000 कमी झाले. 5,000 कमी करायचं. त्यानंतर पुढे काय म्हणले? गुंतवणुकीचं मूल्य किती आहे? 3,50,000 आणि नवीन किती करायचे? 4,10,000. एवढं वाढवायचे तर दोन्ही मधला फरक काढा ना. 4,10,000 3,50,000 वजा करायचे. बघा या ठिकाणी फरक किती येणार? 0. 11 5 गेले 6 0. 60,000 न वाढवायचे तर 60,000 रुपये पुनर्मूल्यांकन खात्याच्या कुठे घ्यायचे? जमा बाजूला घ्यायचे. नंतर धनकोपैकी 6,000 देय राहणार नाही, त्यामुळे त्याचं योग्य प्रकारे काय करायचे? समायोजन करायचे. धनकोचं मूल्य कमी करायचे तर पुनर्मूल्यांकन खात्याच्या कुठे घ्यायचं? जमाला घ्यायचं. त्यानंतर 17-18 या वर्षाचा अनुमानित नफा 1,20,000 आहे. या नफ्यातून रमेशच्या मृत्यूच्या हिस्सा नफ्यात काय करायचं? त्याला द्यायचा आहे. मग एक काम करायचं, त्याचा अनुमानित नफा किती आहे? 1,20,000 आहे. नफ्याचं आगणन करत असताना काय करायचं आहे? मृत भागीदाराचा नफा काढायचा आहे. नफ्याचे आगणन. आता नफ्याचं आगणन करत असताना पहिली पायरी बघा, चालू वर्षाचा नफा. चालू वर्षाचा नफा किती रुपये आलाय? चालू वर्षाचा नफा बघा 1,20,000 आहे. म्हणतो ना जिवंत किती महिने होता? 6 महिने जिवंत होता. मग पुढे लिहायचं दुसरी पायरी 1 एप्रिल ते 1 ऑक्टोबर पर्यंतचा नफा म्हणजे किती महिन्याचा? 6 महिन्याचा. 1,20,000 गुणिले 6/12 करा. 6 1 6 6 2 12 म्हणजे किती येणार? 60,000 रुपये येणार. चालू वर्षाचा 6 महिन्याचा नफा किती आला? 1,60,000. त्याच्यामधून त्याचा हिस्सा काढायचा. किती येतात हिस्सा बघा? 1/6. 1/6 म्हणजे 10,000 रुपये नफा येते. त्याच्या भांडवल खात्याच्या जमाला घ्यायचा. त्याच्यानंतर त्याचा ख्याती काढायचा आहे. आता ख्याती कसा काढायचा तुम्हाला सांगितले बघा. सरासरी नफ्याच्या 2 पट लावायचा आहे. सरासरी नफ्याच्या 2 पट लावायचा आणि त्याचा हिस्सा त्याला द्यायचा आहे. काय करायचं? सगळ्या भागीदारांच्या म्हणजे ख्याती काढण्यासाठी तुम्हाला ह्याच्या अगोदर उदाहरण सांगितलेत, त्या प्रकारे ही ख्याती काढण्याचा प्रयत्न करा. नंतर रमेशला 5,000 दरमहा वेतन द्यायचे. दरमहा 5,000 द्यायचे. तर रमेश किती महिने जिवंत होता? 6 महिने. एका महिन्याचं 5,000. 6 महिन्याचे किती बघा? 6 पंचे 30. किती रुपये? 30,000 रुपये वेतन त्याच्या भांडवल खात्याच्या कुठे घ्यायचे? जमाला घ्यायचे. त्यानंतर ही समायोजना महत्वाची आहे बरं का. भांडवलावर 5% दराने व्याज द्यायचे. रमेशचं भांडवल किती रुपये आहे? रमेशचं भांडवल आहे 2,40,000. 2,40,000 बघा भांडवलावर व्याज किती काढायचे? भांडवलावर व्याज काढायचे 5% गुणिले 5/100. 2 2 शून्य कटले. 5 0 0 5 0 0 5 20 ला 0 आज चाले 2. 5 2 10 2 12. 12,000 रुपये व्याज यायले पूर्ण वर्षभराचं. जिवंत किती महिने होता? 6 महिने. 6 महिन्याचं व्याज किती येणार? 6,000 येणार. हे 6,000 त्याच्या भांडवल खात्याच्या जमाला घ्यायचं. हे बऱ्याच विद्यार्थ्यांचं चुकतंय बरं का. डायरेक्ट 5% काढतात आणि तेवढं व्याज घेतात. तसं करायचं नाही. जिवंत किती महिने होता बघायचं आणि काढायचं. नंतर उचलीवर 2,000 रुपये व्याज आकारायचे. डायरेक्ट व्याज काढून दिले, दरमहा घ्यायचं गरज नाही. उचलीवरचं व्याज भांडवल खात्याच्या नावेला घ्या. नंतर रमेशची 30 सप्टेंबर 2017 पर्यंत दरमहा उचल किती होती? 5,000 होती. 6 महिन्याची किती येणार? 30,000 येणार. की उचल त्याच्या भांडवल खात्याच्या नावेला घ्या. नंतर पुनर्मूल्यांकनावर नफा तोटा काढून बाकीचं मग भांडवल खात्यावर परिणाम करायचा. भांडवल खात्यावर परिणाम करून वारसदाराच्या खात्याला जी रक्कम येईल ती कर्ज खात्याला पाठवायची. त्याच्यानंतर राम माधव आणि केशवचं गणित बघा. राम माधव आणि केशवच्या गणितामध्ये समान बघा. काय करायचं सांगितले? फक्त पुनर्मूल्यांकन खातं आणि केशवचं भांडवल खातं करायचं सांगितले. वर्किंग नोट आपल्याला करावीच लागणार आहे. बघा धनको मध्ये 10,000ची वाढ केली. काय करा? सरळ सरळ धनको वाढ केली याचा अर्थ धनको एक प्रकारची देयता आहे. देयतेचं मूल्य वाढलंय म्हणजे पुनर्मूल्यांकनाच्या नावेला घ्यायचं.
नंतर ख्यातीचं तुम्हाला काढायचं की सरासरीच्या दुप्पट काढायचे. सरासरी नफा काढा. आधी काय करायचा, ख्याती काढत असताना आधी एकूण सरासरी नफा, नंतर संस्थेचा ख्याती काढायचा. ख्याती गुणले सरासरी नफा गुणले सरासरीची पट. नंतर जेवढा काही ख्याती येईल त्याच्यातून काय करायचं, त्या भागीदाराचा हिस्सा काढायचा. हिच्या अगोदर आपण उदाहरणामध्ये सांगितलं होतं त्या प्रकारे ही समायोजना सोडवा. नंतर सुटी अवजारे व जिवंत मालसाठ्याचा अनुक्रमे पुनर्मूल्यांकन करायचे. सुटी अवजाराचं बघा, जुनं मूल्य किती 50, नवीन किती करायचंय 80, 30,000 न वाढवायचे. नंतर काय, जिवंत मालसाठा. जिवंत मालसाठा म्हणजे हे स्कंद बघा, स्कंद किती 1 लाख आहे, इथे किती करायचा 1,20,000, 20,000 न वाढवायचे. वाढलेलं मूल्य पुनर्मूल्यांकनाच्या जमाला घ्यायचे. नंतर संशयित बुडीत कर्ज निधी 10,000 म्हणले, ऋणको संपत्ती बाजूला घेतलं 10,000 ना आपल्याला मूल्य कमी करायचे, तर हे 10,000 पुनर्मूल्यांकन नावेला घ्यायचं. केशवला दरमहा 2,000 कमिशन द्यायचे. केशव किती महिने जिवंत होता बघा, 31 जुलैला मेलाय. एप्रिल मे जून जुलै म्हणजे 4 महिने जिवंत होता. एका महिन्याचं 2,000, 4 महिन्याचे किती येणार बघा 8,000 रुपये. 8,000 रुपये कमिशन काय करायचं, भांडवल खात्याच्या जमाला घ्यायचं. त्यानंतर संस्थेचा अनुमानित नफा 45,000 आहे आणि केशवला दिला जाणारा नफा दर्शवायचा आहे. काहीच नाही, सोपं आहे. चालू वर्षाचा नफा बरोबर किती आहे 45,000 आहे. 1 एप्रिल ते 31 जुलै पर्यंतचा नफा म्हणजे 4 महिन्याचा. 45,000 गुणिले 4 भागिले 12 करा. 4 1 4, 4 3 12, 3 1 3, 3 1 3, 1 उरला 3 5 15. 15,000 रुपये आलाय. 15,000तून कुणाचा हिस्सा काढा, केशवचा हिस्सा काढा आणि तो नफा जो आहे नफा तोटा निलंबित म्हणून त्याच्या भांडवल खात्याच्या जमाला घ्या. नंतर संपलं, नफा तोटा काढा, वारसदाराची रक्कम काढा. वीरेंद्र, देवेंद्र आणि नरेंद्र याच्यामध्ये काय करायचे, फक्त वीरेंद्रच्या वारसदाराचं खातं करायचे. पण यामध्ये एक महत्वाची समाना बघा विद्यार्थी मित्रांनो, हे गणित परीक्षेमध्ये महत्वाचं आहे बरं का, खूप महत्वाचं असणार आहे. यावर्षी बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगानं संपत्ती व देयताचा मूल्यात कोणत्याही प्रकारची वाढ किंवा घट झाली नाही, याचा अर्थ असं सिद्ध होतंय की या गणितामध्ये नफाही होणार नाही आणि तोटाही होणार नाही. ओके, हे समजून घ्या. डायरेक्ट मग आता काय करायचं, वारसदाराचं खातं करायचे. तर सगळ्यात महत्वाचं बघा, पहिल्यांदा हे संचित निधी आहे. संचित निधी बद्दल काय सांगितले का, सांगितले संचितीमधील वीरेंद्राचा हिस्सा मागील ताळेबंदाच्या संचितीमधून द्यावा. मग काय करायचं, या संचितीमधून वीरेंद्राचा हिस्सा काढायचा. किती आहे 306 आहे. 306 काढलं 30,000तून गुणिले 3 भागिले 6 काढा. 3 1 3, 3 2 6, बे 1 बे 15. किती आलं 15,000 रुपये आले. 15,000 रुपये त्याच्या भांडवल खात्याच्या जमाला घ्या. नंतर वीरेंद्रचं भांडवल आहे त्याच्या भांडवल खात्याच्या जमाला घ्या. नंतर संपत्ती बाजूला कोणतंच पद घ्यायची गरज नाही. डायरेक्ट समायोजना बघा. डायरेक्ट समायोजना म्हणजे 31 ऑगस्टला मेलाय. किती महिने जिवंत होता, एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट, 5 महिने जिवंत होता. 5 महिन्याचा आपल्याला जे काही परिणाम करायचे 5 महिन्याचा करायचा आहे. तर बघा, भांडवलाची रक्कम घेतली, संचिती घेतली. वीरेंद्रच्या संस्थेच्या नफ्यातील त्याच्या मृत्यू दिनांकापर्यंत नफा मागील 4 वर्षाच्या नफ्याच्या आधारे ठरविण्यात यावा. आता हे 4 वर्षाचा नफा जे आहे याच्या आधारे त्याचा काय करायचा आहे, नफा ठरवायचा आहे. कदाचित तिथं काहीतरी प्रिंट मिस्टेक आहे वाटते बरं का, तुम्ही पुस्तकात बघून घ्या. हा, जरी नसला तर काय अडचण नाही. 4 वर्षाचा नफा काढायचा. नफा कसा काढायचा काय नाही तुम्हाला या अगोदर आपण सांगितले. ओके, त्यानंतर बघा, वीरेंद्रने त्याच्या मृत्यू दिनांकापर्यंत दरमहा किती रुपये उचल होती, 3,000 उचल होती. ही उचल दरमहा म्हणले एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट 5 महिन्याची उचल म्हणजे किती हजार, 15,000 भांडवल खात्याच्या नावेला घ्या. संपलं. सगळे परिणाम झाल्यावर आता इथे ख्यातीचं पण काढायचं सांगितले बघा. ख्याती आणि नफा तुम्हाला काढायचं माहित आहे, या अगोदरच्या उदाहरणामध्ये आपण अभ्यासलेलं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे शेवटचं एक उदाहरण आहे बघा. शेवटचं एक उदाहरण आहे जे की यावर्षी परीक्षेमध्ये VVIP आहे. ठीक आहे, काय सांगितले बघा, शेवटच्या उदाहरणामध्ये सर्व भागीदाराचं भांडवल खातं करायचं सांगितले, तरीही आपण पुनर्मूल्यांकन खातं करायचं. बघा आता पहिलं काय, संस्थेच्या ख्यातीचं मूल्य 30,000 ठरविण्यात यावे. काय करायचं, सगळ्या ख्याते तिन्ही भागीदारामध्ये वाटून द्या. दुसरा परिणाम, ताळेबंदाला करायची गरज नाही, केलं तरी चालते, नाही केलं तरी चालते. भूमी व इमारतीचं मूल्य 20% कमी करण्यात आलं. भूमी व इमारतीचं मूल्य 20% कमी करण्यात आले. समजा इकडे बघा, कमी करण्यात आले म्हणलं की लक्षात ठेवायचं ह्याचं काय झाले, अवमूल्यन झाले. किंवा कमी करण्यात यावे असं असलं बरं का, या ठिकाणी कमी करण्यात यावे असं जर असेल तर डायरेक्ट 20% काढा, ती कमी करा. पण जर समजा विद्यार्थी मित्रांनो हीच समायोजना जर कमी करण्यात आले म्हणलं असेल, त्याचं काय झालं समजायचं, अवमूल्यन झालं समजायचं. मग भूमी व इमारतीची रक्कम घ्यायची 40,000. 40,000 गुणिले 20 भागिले
80 करायचे. 40,000 गुणिले 20 भागिले 80 करायचं. 20 × 20 20 × 80 4 × 4 4 × 4 म्हणजे किती हजार? 10,000 न कमी झाले. 10,000 रुपये काय करायचे त्याच्यामध्ये अधिक करायचे असतात. ओके, समजून घ्या. नंतर गुंतवणुकीचं मूल्य किती रुपये ठेवले? 60,000 ठेवले. जुनं मूल्य किती आहे? 40, नवीन 60, 20,000 न वाढवायचे. वाढल्यावर पुनर्मूल्यांकनाच्या नावेला. मालसाठ्याचं मूल्य 5,000 ने कमी करण्यात यावे बरं का. या ठिकाणी 5,000 ने कमी करण्यात यावे. मालसाठ्यातून 5,000 वजा करा आणि पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्या? नावेला घ्या. ऋणकोवर 10% बुडीत व कर्ज निधी तरतूद करायचे. 10% काढा, वजा करा, पुनर्मूल्यांकनाच्या नावेला घ्या. नंतर एकस्व अधिकाराचं मूल्य 0 समजण्यात यावे. हे लय महत्वाचं आहे. एकस्व अधिकाराचं मूल्य 0 समजण्यात यावे याचा अर्थ 12ला 12,000 रुपये गायब करायचे. ओके, 12च्या फावामध्ये. मग सगळ्यात महत्वाचं काय करायचं? हे एकस्व अधिकार संपत्तीला घ्यायची गरज नाही, अजिबात घ्यायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं हे पूर्ण मूल्य 0 समजण्यात यावे याचा अर्थ पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्यायचं? नावे बाजूला घ्यायचं. समजलं का बाबा? ओके. त्याच्यानंतर पुढे बघा, रोहनच्या मृत्यू दिनांकापर्यंत त्याच्या हिश्श्याचा संपूर्ण नफा आणि त्याची उचल नफा म्हणून मृत्यू दिनांकापर्यंत व्यवसायातच राहील. रोहनची मृत्यू दिनांकापर्यंतची उचल किती होती? 25,000 होती. ही संभावना खूप महत्वाची आहे. हेच 25,000 त्याची उचल समजायची आहे आणि हेच 25,000 त्याचा काय समजायचा आहे? नफा समजायचा आहे. उचल म्हणून हे 25,000 भांडवल खात्याच्या नावेला पण घ्या. उचल म्हणून नाही, नफा तोटा निलंबित खाते म्हणून हेच 25,000 त्याच्या कुठे घ्या? भांडवल खात्याच्या जमाला घ्या. आणि अशा प्रकारे आपलं हे उदाहरण या ठिकाणी संपलंय. फक्त एक काम करायचं, नफा तोटा काढा, वाटप करा. वाटप केल्याच्या नंतर भागीदाराचं भांडवल खातं बंद करा. जी शिल्लक येईल, मृत भागीदाराची जी रक्कम येईल त्याच्या वारसदाराच्या कर्ज खात्याला पाठवा आणि बाकीचं मग भागीदाराची शिल्लक काढून शिल्लक पुढे नेली म्हणून लिहा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण भागीदाराचा मृत्यू या प्रकरणाचे उदाहरण या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण भागीदाराचा प्रवेश, भागीदाराची निवृत्ती या प्रकरणावरची व्हिडिओ आपण म्हणजे उदाहरणं समजून घेतले होते. या व्हिडिओमध्ये आपण भागीदाराचा मृत्यू या प्रकरणाचे उदाहरण समजून घेतलेत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. ओके.